राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हाँ जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हाँ जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची सुकृताची जोडी भौत सुकृताची जोडी भौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा साचे आगर बाबर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा बरवा तो हा माधव बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम तुझे दास्य करू अनिक मागो खावया तुझे दास करू आणि कमावया तुझे दास्य करू अनिक मागो खावया तुझे दास करू आणि कमावया हा ढिग झाले जिने माझ्या पंढरी राया माझे पंढरी राया काय गा विठोबा आता तुझला म्हणावे शुभा शुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे काय गायरोबा तुझा म्हणावे शुभ गोड तुम्हा गोड म्हणावे संसाराचा धाक निरंतर आम्हासी संसाराचा धाक निरंतर आभासी मरण भले परी काय उकळायसी मरण बरी काय काय गा विठोबा आता तुझला म्हणावे शुभा शुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे काय गायरोबा तुझा म्हणावे शुभ गोड तुम्हा थोराच्या दैवे हे तुझा शरणांगत शरण जाऊ आणि कासे टाळकरी हा शरण जावे आम्हासी हे तुझा शरणांगत शरण जाऊ आणि कासे तुझे शरणागत शरण जाऊ आम्हासी हे तुका म्हणे लाज कवन ठिकाणी नसे लाज कवण ठिकाणी आसी तुका म्हणे लाज कवन ठिकाणी नसे लाज कवण ठिकाणी आसी काय गा विठोबा आता तुझला म्हणावे शुभा शुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज
शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोलो रे भाई सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज रमापती पार्वती पतये हर हर तुझे दास्य करू आणि मागो खावया दीग झाले जिने माझ्या पंढरी राया काय गा विठोबा तुझा आता म्हणावे शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे संसाराचा धाक निरंतरा महाशी मरण भले परी काय अवकळाईसी काय गा विठोबा तुझा आता म्हणावे शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे तुझा शरणांगत शरण जाऊ आणि कासी तुका म्हणे लाज कवन हे का नेनसी काय गा विठोबा तुझा आता म्हणावे शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुला बाबाजी सद्गुरु दास तुला बाबाजी सद्गुरु दास तुला दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन निहितपानी मंडना मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कणजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याचे यास पुरवावी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंगवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा तुझे दास्य करू आणि मागो खावया
दीग झाले जिने माझ्या पंढरी राया, काय गा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराया, जगद्गुरु श्री संत तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते. मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. कीर्तनरूपी सेवेकरता गायलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगद्गुरु जगदमान्य जगद्व्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा वारकर यांच्या परिचयाचा पाठ्यातला. कारण हा अभंग आपण काकडा आरतीमध्ये या ठिकाणी विशेषत्वानं म्हणत असतो आणि काकडा आरतीमध्ये म्हणत असताना भगवान परमात्म्याबरोबर तुकोबरायांचं या ठिकाणी एक विशिष्ट पद्धतीचा संवाद तुकोबा आजच्या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य. अतिशय प्रेमानं आनंदानं भक्तिमय अशा वातावरणामध्ये खरं तर या ठिकाणी अतिशय सुंदर आणि भव्यदिव्य केलेलं हे आयोजन आणि नियोजन आपल्या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांचं नाव खऱ्या अर्थानं आदरानं घेतलं जातं, सामाजिक कार्य असू दे, राजकीय कार्य असू दे, धार्मिक कार्य असू दे, या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या असलेल्या हृदयावरती एक आगळा वेगळा असा ठसा उमटवलेला आहे, असे सर्वांचेच लाडके असणारे कार्यक्षम व्यक्तिमत्व असणारे माननीय भरतशेठ दादा गोगावले, की ज्यांच्या विनंतीला या ठिकाणी आज खरं तर मान देऊन इथं येण्याचा योग प्राप्त झाला. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी झी टॉकीज असेल, मनमंदिरा असेल, या कार्यक्रमाच्या असणाऱ्या या विशेष असणाऱ्या प्रसारित असणाऱ्या भागामधनं या ठिकाणी तुम्हा माईबापांचं दर्शन. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की ज्यांनी सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे, एकदा त्यांच्याकरता आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. चला, एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ मेळविला. एकट्याला हा कार्यक्रम करणं या ठिकाणी सहज शक्य होत नाही. म्हणून या ठिकाणी आमचे गुणीजन गायक वादक आपल्या महाड असेल, माणगाव असेल, पोलादपूर असेल, संपूर्ण रायगड विभागामधनं या ठिकाणी बरीचशी मान्यवर असणारी गुणीजन गायक वादक मंडळी आहेत. या ठिकाणी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. ज्ञानोबा तुकोबराया जशी बुद्धी देतील तसं या अभंगावरती बोलायचा छोटासा प्रयत्न करते. फक्त बसलेल्यांना विनंती आहे, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल अजिबात कुणी टाळी वाजवायची. मला वाटलं नाही म्हणताय की काय, मी त्याच्यासाठी वाट पाहत होते. चला, हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन. विठ्ठल विठ्ठल. बरेचसे अभंग या ठिकाणी तसं पाहिलं तर वास्तविक पाहता तुकोबरायांचे जर आपण पाहिले तर तुकोबरायांच्या वेगवेगळ्या अभंगामधनं साधकाकरता वेगवेगळे या ठिकाणी आपल्याला परिश्रुती पाहायला मिळत असते. अनेक अभंगामधनं तुकोबराया साधकाला वेगळा वेगळा उपदेश करताना आपल्याला दिसत असतात. पण आजचा अभंग मात्र या प्रत्येक अभंगामधनं काहीतरी वेगळा आपल्याला पाहायला मिळतो. का बरं वेगळा अभंग आहे? याचं कारण असं आहे, पहा, तुकोबराया भगवान परमात्म्याच्या समोर जातात आणि भगवान परमात्म्याच्या समोर जाऊन तुकोबराया आज देवाबरोबर एक विशिष्ट पद्धतीचं भांडण करतात. अभंगामध्ये तुकोबराया आणि देवाचा संवाद आहे, पण या संवादामधून मात्र तुकोबरायांची इतकी मोठी निष्ठिम भक्ती आहे का या भक्तीच्या माध्यमातून तुकोबराया देवाबरोबर एक असं भांडण करतात आणि शेवटी तुकोबराया आपल्या पडलेल्या जीवनातल्या प्रश्नांचा भगवंतालाच जाब विचारतात. विठ्ठल वास्तविक पाहता या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जर आपल्याला पाहायचा झाला तर तुकोबराया देवाला असं सांगतात, तुकोबराया देवाला असं म्हणतात की देवा आई, भक्ती तुझी करतोय आणि रात्रंदिवस तुझी भक्ती करत असताना घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं, बायको म्हटलो नाही, मुलगा म्हटलो नाही, मुलं म्हटली नाही, काही सुद्धा मी म्हटलं नाही, अखंडरित्या या ठिकाणी मी तुझी वारी कधी चुकवली नाही, कायमस्वरूपी मी तुझी भक्ती करत राहिलो. अरे इतकंच काय भगवंता, अरे हे सगळं करत असताना समाजाकडनं झालेला माझा मान अपमान मी सहन करत राहिलो, लोकांनी जी काही माझी निंदा केली ती सगळी काही मी सहन केली, आणि एवढं सगळं करून सुद्धा जर मी भक्ती तुझी करतोय आणि भक्ती करत असताना जर भगवंता मला जर दुसऱ्याकडे जावं लागत असेल, मला जर दुसऱ्याकडे भीक मागावी लागत असेल, तर याच्यामध्ये मात्र देवा तुझा अपमान आहे, माझा नाही. तुकोबरायांची भाषा तुकोबराया देवाला सांगतात, ए देवा ऐक, तुझे दास्य करू आणि मागो खावया. देवा अरे तुझी भक्ती करतोय ना मी, आणि जर मी तुझी भक्ती करत असेल तर आणि मागो खावया, दुसऱ्याकडं मी मागायला जायचं, दुसऱ्याकडं मी या ठिकाणी भीक मागायची, मग यामध्ये देवा माझा धिक्कार नाही. मग दीग झाले जिने माझ्या पंढरी राया. ए देवा अरे मग काय अर्थ आहे रे अशा जगण्याला, सांग ना देवा. अरे मग अशा जगण्याचा या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं धिक्कार झाल्यासारखा वाटतो. पुढे तुकोबराया देवाला म्हणतात, देवा खरं सांगू का तुला, ऐक, आज मी तुझ्याबरोबर भांडायला चालूय, पण भांडण करताना मात्र देवा मला तुला विचारायचंय का जर मी लोकांकडे गेलो आणि लोकांकडे जाऊन जर मी हात पसरले तर खरं सांग देवा याच्यामध्ये तुझा तरी काय मोठेपणा
शुभापणा राहील रे? अरे लोक तुला नावं ठेवणार नाहीत का? अरे म्हणतील ना लोक, ए विठोबा, अरे बघ हा तुकोबा तुझी भक्ती करतो आणि आमच्या दारामध्ये हात पसरत येतो, मग याच्यामध्ये देवा तुझा सुद्धा अपमान आहेच ना. तुकोबारा या देवाला विचारतात, काय गा विठोबा तुझा आता म्हणावे? देवा अरे काय म्हणायचं मग तुला तरी? का बरं? तुकोबा म्हणतात, देवा मी तुला विचारतो याच्या मागचं कारण इतकंच आहे, कारण माझ्या जीवनामध्ये घडणारं शुभ अशुभ, माझ्या जीवनामध्ये घडणारं सगळं चांगलं वाईट हे केवळ आणि केवळ मी तुझ्या नावानं चाललंय असं समजतोय. शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे, तुझ्यामुळं माझं सगळं चाललंय असं जर मी समजत असेल तर माझ्या जीवनात जर काही कमी पडलं तर लोक तुला नावं ठेवणार आहे. आणि काय वाटतं रे देवा तुला? ऐक, संसाराचा धाक निरंतर आम्हासी. अरे रात्रंदिवस संसाराची चिंता आम्हाला सुद्धा आहे. अरे विचार या सामान्य लोकांना, रात्रंदिवस ही लोक संसारानं होरपळून गेलेली आहेत. कुणाला संसाराची चिंता नाही? आम्हाला सुद्धा संसाराची चिंता आहे. अरे या संसाराला तर आम्ही इतकं विटलो की असं वाटतंय मरण भले परी काय अवकळाईसी. याच्यापेक्षा कुठंतरी देवा मरण आलेलं बरं. आणि मग तुकोबारा या शेवटी देवाला सांगतात, देवा ऐक, आता मात्र मी तुला जाब विचारतोय, सांग मला देवा, जर मी तुला सोडून अमुक अमुक दुसऱ्या देवाकडे गेलो, तुला सोडून जर मी दुसऱ्या एखाद्या देवाची भक्ती केली तर याच्यामध्ये देवा माझी लाज नाही तर ती तुझी लाज जाणार आहे. तुकोबारा यांची भाषा आहे. तुकोबारा या देवाला म्हणतात, तुझा शरणांगत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कवन हे काने नसी. काय गा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. हा अभंगाचा साधा सरळ भावार्थ कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. चला ऐका, तुकोबारा या आजच्या अभंगामध्ये देवाबरोबर भांडण करतात. आता वास्तविक पाहता संसार करणारी तुम्ही आम्ही सगळी लोक. मी काय म्हणते, जरा बसलेल्यांनी माझ्याशी बोला. तुम्ही माझं चिंतन जर बारकाईनं ऐकलं तर कदाचित कीर्तन तुम्हाला पटकन समजणार आहे. सगळ्यांनी मला सांगा, भांडण कुणाचं होत नाही? बोला पटकन. टाळकरी बायको भांडते की नाही? प्रामाणिकपणे उत्तर द्या. बोलत नाही का तुमच्याकडे? टेन्शनमध्ये आहेत का? नाही ना, बोला. बायको भांडते की नाही? विवेक दादा खरं सांगा. हा की मला तुमचे एक्सप्रेशन कळत नाही आहेत. ऐका ऐका ऐका, घरामध्ये बाबा प्रत्येकजण एकमेकांबरोबर भांडत असतो आणि अर्थात आपण सगळीजणं बाबा या ठिकाणी म्हणता म्हणता सहज आपल्या तोंडातनं काही काही वाक्य जात असतात. बरीचशी काही जुनी जागती माणसं माझ्या समोर बसलेली आहेत. बोला पटकन, सगळ्यांनी मला सांगा, संसार म्हटलं का भांड्याला भांड? ऐकायला येत नाही मला, वयानुसार थोडं कमी झालंय, जोरात बोला. संसार म्हटलं का भांड्याला भांड लागतंच, बरोबर की नाही? म्हणजे याचा अर्थ काय की भांडण होत नाही असं एक सुद्धा घर नाही. कोणत्या ना कोणत्या या ना त्या कारणानं प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं होत असतात. पण आता एक वाक्य सांगते ऐका, तुमची आमची भांडणं बाबा ही केवळ आणि केवळ अधोगतीला जाण्याकरता कारणीभूत ठरत असतात. आणि संतांनी देवाबरोबर केलेलं भांडण सुद्धा आमच्या परमार्थिक प्रगतीला कारण ठरत असतं. विठ्ठल. उपासना प्रत्येकाची चालू आहे. रात्रंदिवस बाबा आमची तळमळ चालू आहे. कोण म्हणता आम्ही भक्ती करत नाही? कोण म्हणता आम्ही देवाकडे जात नाही? रात्रंदिवस दादा आमची तळमळ चालूच आहे, भगवंताला भेटण्याकरता, भगवंताला पाहण्याकरता. आणि हे सगळं करून सुद्धा आम्हाला आमचा देव का बरं भेटत नाही याचं उत्तर खऱ्या अर्थानं आम्हाला शोधायचं आहे. ए देवा आई, अरे तुकोबा भांडतात, मग आम्ही भांडू शकत नाही का? भांडू शकतो, पण आता ऐका, त्यांच्या एवढा आपला अधिकार झाला तर आपण भांडू शकतो. मी काय म्हणते पहा, संतांमध्ये आणि आपल्यामध्ये थोडासा फरकच आहे ना. कोणता फरक आहे? इकडे पहा सगळीजण, सांगेल मी तुम्हाला. रात्रंदिवस संसारामध्ये तुम्ही आम्ही व्यस्त आहोत. इतक्या संसारामध्ये आपण गुंतलेलो आहोत का हे सगळं करत असताना बाबा तुम्ही आम्ही भगवंताला जरी आकळलं, भगवंताची भक्ती जरी करायचं ठरवलं तर ती केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी करायला जात असतो. संतांचं मात्र तसं नाही. आता बसल्या बसल्या मी तुम्हाला क्लिअर करते. ऐका, मी जर आता तुम्हाला इथं बसलेल्यांना विचारलं का हो दादा तुमच्या घरामधली बायको कुणाची? तुम्ही म्हणणार माझी. कुणाची? माझी. मुलं कुणाची? माझी. घर कुणाचं? बोला की पटकन. हो बोला बोला. घर कुणाचं? माझं. बायको कुणाची? मुलं कुणाची? गाडी कुणाची? बंगला कुणाचा? मंदिर कुणाचं? हा मंदिर कुणाचं? देवाचं. मंदिर कोणाचं? गावाचं. बरोबर की नाही? इकडे पहा सगळेजण. मी जर तुम्हाला विचारलं बायको कोणाची, आपण लगेच सांगतो काय? माझी. घर कोणाचं? माझं. पोरं कोणाची? माझी. पण मंदिर कोणाचं असं विचारलं का मग मात्र सगळीजणं हात वर करतात आणि काय म्हणतात? गावाचं.
देवाचं, बरोबर की नाही? आता ऐका बाबा, प्रपंचामधल्या प्रत्येक गोष्टीला जो माझं माझं करत राहतो ना, त्याला सामान्य जीव असं म्हटलं जातं. आणि प्रपंच सोडून केवळ आणि केवळ फक्त देव माझा आहे हे जे म्हणतात ना, त्यांना संत असं म्हटलं जातं. तुकोबांची भाषा आहे. तुकोबा सांगतात, ए देवा ऐक, प्रपंचातल्या एकाही गोष्टीला मी कधी माझं असं म्हटलं नाही. उलट बायको गेल्यानंतर तुकोबारायांनी सांगावं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. बरं झालं देवा माझ्या मागची तू पिढा घालवली. मग तुकोबा तुमचं म्हणण्यासारखं तुमच्या जीवनामध्ये तुमचं आहे तरी काय? तुकोबा म्हणले, माझं फक्त एकच आहे. काय? देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देवाचा. तुकोबराया म्हटले, देवा अरे संसारातल्या कोणत्याच गोष्टीला मी कधी माझं म्हटलं नाही. ओ वारकरी ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका, तुकोबा म्हणतात, देव माझा मी देवाचा. आता मला सांगा, बायको कुणाची? माझी? अजून माझीच का? ऐका ऐका इकडं पहा, हा फरक आहे बाबा त्यांच्या भक्तीमध्ये आणि आपल्या भक्तीमध्ये. तुकोबाराया देवाकडे गेल्यानंतर देवाबरोबर भांडतात. याच्या मागचं कारण काय आहे? तर केवळ आणि केवळ तुकोबारायांनी देवाचं चिंतन केलं म्हणून तुकोबाराया देवाबरोबर भांडू शकतात. एक बोलू तुमच्याशी? ऐका इकडं पहा, आपण भक्ती करत नाही असं अजिबात माझं म्हणणं नाही. आपणही भक्ती करतो आणि संतही भक्ती करतात. पण आता थोडं चिंतन ऐका बाबा, तुम्ही आम्ही भक्ती करत असताना त्या भक्तीमधून मला काहीतरी मिळावं, त्या भक्तीमधून माझं कल्याण व्हावं. माणूस उपासना करतो, साधना करतो, कशा करता करतो? त्याची काही विशिष्ट कारणं आहेत म्हणून तो साधनेकडे जात असतो. सोपं कारण सांगते ऐका. पहिलं कारण आहे, प्रत्येकाला वाटतं उपासनेच्या माध्यमातून माझी चिंता नष्ट व्हावी. काय व्हावी? माझी चिंता नष्ट व्हावी म्हणून आपण साधना करत असतो. 2, या ठिकाणी आपण साधना करायचं कारण काय आहे? तर जीवनामधले आमचे असणारे जे शंका असतील, भ्रम असतील, ते आमच्या जीवनामधले आमचे निघून जावे याच्याकरता आपण साधना करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी त्यातनं आम्हाला माहीत नाही पण काही ना काहीतरी फायदा मिळून आमच्या जीवनाचं कल्याण तरी होईल या अनुषंगानं लोक आणि साधक साधनेच्या मार्गावरती जात असतात. पण आता ऐका, निस्वार्थपणे भक्ती संतांनी केली आणि ती भक्ती करत असताना तुकोबा असतील, ज्ञानोबा असतील, आधी करून सर्व संत असतील, त्यांनी कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ भक्तीमध्ये ठेवलाच नाही. ऐका 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 इकडे पहा बाबा, संत भक्ती करताना त्यांनी स्वार्थाची भूमिका का पाहिली नाही? त्याच्या मागचं कारण त्यांना माहीत होतं. अरे हा स्वार्थ ठेवायचा तरी कुणा करता? ज्यांना माझं म्हणतोय ती शेवटपर्यंत माझी राहतील याची कोणती गॅरंटी नाही. एक बोलू तुमच्याशी? ऐका इकडं पहा, शुभचिंतक हे नाव तुम्ही कधी ऐकलंय का? ऐकलंय का? बोलत नाही का तुम्ही? बोला बोला बोला. शुभचिंतक हे नाव ऐकलंय का तुम्ही? काही लोकांना विचारलं तर लोक आम्हाला सहज बोलता बोलत असतात, ताई हा ना आमचा शुभचिंतक आहे. मी सांगत असते बाबा, शुभचिंतक कुणाला म्हणत जाऊ नका. का बरं? कारण आत्ताची हल्लीची माणसं ही शुभचिंतक असतील असं अजिबात नाही. कदाचित आपलं शुभ ऐकून ते जास्त चिंतेत राहण्याची शक्यता आहे. हे किती जणांना कळतंय तेवढ्यांनी जरा पहा. म्हणजे आपलं शुभ ऐकल्यानंतरही बऱ्याच लोकांना चिंता पडत असते. तुम्ही पहा ना, कितीतरी लोकांचे चेहरे कायम असे सिरियस असतात. हे माहिती आहे तुम्हाला? जसे आता तुमचे झालेत.
असे अगदी सिरियस असतात. मी म्हणत असते लाईफ इतकं सुंदर आहे बाबा, आयुष्य इतकं सुंदर आहे ना, माणसानं कधीतरी जीवनामध्ये मस्तीखोर असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? मस्तीखोर असलं पाहिजे. कारण सिरियस पेशंट दवाखान्यामध्ये सुद्धा पाहायला भेटत असतात. ज्याला जास्त सिरियस व्हायची अपेक्षा आहे ना, त्यानं दवाखान्यामध्ये जावं बाबा. इथे बाबा सिरियस होण्यामध्ये काही मजा नाही. आयुष्य एकदा मिळालंय, त्याचं आपल्याला चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातनं आपल्याला स्वतःचा उद्धार करून घेता आला पाहिजे. विठ्ठल हल्ली आम्ही माणसांना पटकन प्रॅक्टिकली ओळखू शकत नाही. म्हणजे हा माणूस समोरचा असाच असेल याची कोणतीच गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. का बरं? आता माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे आहेत आणि आतमध्ये मनामध्ये चाललेलं षडयंत्र काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे पूर्वीचा काळ तरी बरा होता. मी तर म्हणेल कृष्णाच्या काळामध्ये बाबा बरं होतं. तो जरासंध होता ना, तो जरासंध बाबा कृष्णाच्या तोंडावर काय असेल ते बोलून मोकळा व्हायचा. आत्ताचे जरासंध असे झालेत का तोंडावर गोड बोलतात आणि मागं गेले का टवाळ्या करतात. हे माहिती आहे तुम्हाला? हे फार अवघड गणित झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकतर आता बोलणं कमी झालं माणसाचं. तुम्ही पहा, हल्ली माणसं माणसाशी बोलतच नाही. जुन्या काळामध्ये बाबा काहीच नव्हतं. आम्ही प्रत्येक जुन्या काळातली जर या ठिकाणी गावं जर पाहिली तर आजही ती जुन्या काळातली गावांची चित्र जरा डोळ्यासमोर आणा. इथं बसलेल्यांनी मला सांगा, दादा खरं आहे की नाही, त्या काळामध्ये चोपदार काका मला जरा तुम्ही जरा इथं सगळ्यांमध्ये जरा बरे वाटताय. तुमच्या काळामध्ये मला खरं सांगा, म्हणजे मला जे पाहिजे त्या वयातले तुम्ही वाटताय, बरे वाटताय म्हणजे वयातले वाटताय. मला उत्तर द्या आणि मला सांगा चोपदार काका, तुमच्या काळामध्ये मोबाईल होता का? बोला की. अजिबात नव्हता, बरोबर की नाही? मोबाईल हल्ली आत्ता तुम्हाला पाहायला मिळत असेल, पण त्या काळामध्ये मला सांगा, संध्याकाळ झाली का गावामधली सगळी माणसं अशी एकत्र कधी कधी जमा व्हायची. मग त्यांचा हरिपाठ चालायचा, दुपारच्या वेळेमध्ये सुद्धा त्यांच्या गप्पा गोष्टी चालायच्या, बरोबर की नाही? बरोबर की नाही? पण आत्ताच्या काळामध्ये बाबा तसं आपल्याला पाहायला मिळतंय का? नाही ना. जो तो बाबा फक्त एकाच गोष्टीमध्ये बिझी आहे. कशामध्ये? बाई बरोच येतं की तुम्हाला? चला, हां, म्हणजे आता माणसाची ती सगळ्यात आवश्यक गरज आता प्रत्येकाला वाटायला लागली. लहान लहान मुलांना सुद्धा बाबा आता मोबाईलमधले सगळे फंक्शन ऑपरेट करायचं कळतंय. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा, मी म्हणत नाही मोबाईल वाईट आहे, पण मोबाईलच्या मध्ये या ठिकाणी तसं पाहिलं तर बाबा आत्ताच्या कलियुगामधला या ठिकाणी संवाद कमी होत चाललाय. हा त्याच्यामधला एक ड्रॉबॅक आणि दोष आपल्याला म्हणायला हरकत नाही. तुम्ही पहा, आता माणसं माणसापासून लांब गेली. कशामुळं? केवळ त्यांच्यातला संवादच राहिला नाही. अहो, बायको सुद्धा आता नवऱ्याशी बोलत नाही, नवरा बायकोशी नीट बोलत नाही. घरामध्ये नवरा या ठिकाणी कामावरनं जरी आला तरी तो त्याच्या व्हॉट्सअपच्या लिस्टमध्ये बिझी असतो आणि इकडं बायको जेवण बनवता बनवता तिच्या व्हॉट्सअपच्या लिस्टमध्ये बिझी असते. तुम्हाला माहीत असेल कदाचित या गोष्टी. अहो, जेवण सुद्धा काही बायका आता यूट्यूबवरती बघून करतात. तुमच्याकडे आहे का असं काही? आहे म्हणतात ते काही जणी. चला ऐका, म्हणजे चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही, पण मी सांगेल तुम्हाला ऐका. आणि त्याच्यामध्ये गंमत आणखीन पुढे जाऊन मी सांगते. एकतर आपण आपल्या मोबाईलला सोडत नाही आणि आपली अपेक्षा आहे आपल्या मुलांनी मोबाईल घेऊ नये. बरोबर की चूक? बरोबर की नाही? सगळी इथं बसलेली मोठी माणसं सगळ्यांनी मला सांगा, प्रत्येकाला वाटतं की नाही की आमच्या मुलांनी आता मोबाईलवर जास्त राहू नये, त्यांनी त्यांचा अभ्यास प्रामाणिकपणे केला पाहिजे. पण एक वाक्य आता ताईच्या कीर्तनातून घेऊन जा, मुलं ती गोष्ट करत नाही जी तुम्ही त्यांना शिकवता. ऐकताय ना तुम्ही? मुलं ती गोष्ट करत नाहीत जी गोष्ट तुम्ही त्यांना शिकवता. मुलं ती गोष्ट करतात जे तुम्ही त्यांच्यासमोर वागता. तुम्ही जे वागणार आहे मुलं तेच शिकणार आहेत. त्यामुळे तुम्ही मोबाईल आधी बाजूला ठेवा आणि नंतर मुलांना तुम्ही सांगा, बाळा हे मोबाईल यंत्र फार वाईट आहे, ते घेऊ नको. कदाचित तुम्ही कमी केला तर मुलांकडनं तो मोबाईल कमी होण्याची शक्यता आहे. नाहीतर तुम्हीच पोरांना बोलता बोलायचं, बाळा ते मोबाईल चांगलं नसतं बरं का. कशी काय मुलं मोबाईल सोडतील? सोडू शकत नाही. आता ऐका, मुलांबरोबर या ठिकाणी आपल्याला वेळ देता येत नाही. आपल्या नातेवाईकांबरोबर तरी वेळ देता येतो का? बोला बोला. नातेवाईकांसोबत सुद्धा आपल्याला वेळ देता येत नाही. एकतर प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का? आयुष्य कमी झालं आहे. त्याच्यामध्ये एकतर आम्ही आमचा उद्धार करायचा का, आम्ही आमच्या नातेवाईकांना वेळ द्यायचा का, आम्ही आमच्या मुलालेकरांना वेळ द्यायचा, त्यांना मोठं करायचं का, स्वतःचे व्यवहार सांभाळायचे, आम्ही आमच्यासाठी पुढचे फ्युचरचे प्लॅन आखायचे का, पुढे जाऊन आम्ही या ठिकाणी आमच्या भविष्याकरता काही तरतूद करून ठेवायची. या सगळ्या प्रश्नांमधनं या ठिकाणी तुकोबाराया सुद्धा गेले होते. आणि म्हणून तर तुकोबा देवाला म्हणतात ना, संसाराच्या तापे संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे करिता या सेवा कुटुंबाची, कुटुंबाची
कुटुंबाचे म्हणालुनी तुमचे म्हणालुनी तुमचे आठविले पाय म्हणालुनी तुमचे संसाराच्या तापवून गेला करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा कुटुंबाची संसाराच्या तापवून देवा करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा कुटुंबाची तुकोबराया म्हणतात हे देवा. अरे हत्ता कलियुगामध्ये माणसांना प्रश्न पडले याच्यामध्ये काय नवले ओ वारकरी ऐका. जे प्रश्न आता आपल्याला संसारामध्ये जीवन जगताना पडतात ना हे असे कितीतरी प्रश्न संतांना सुद्धा पडलेले आहेत. आणि म्हणून तुकोबा देवाला म्हणतात संसाराच्या तापे तापलो मी देवा. अरे देवा अरे या संसारातून तर मी तापून उठलो. का बरं तुकोबा तुम्ही तापून उठले आम्हाला सांगा ना. तर आता ऐका तुकोबांचं जीवनचरित्र जर डोळ्यासमोर आणलं तर आपल्या लक्षात येईल काय तुकोबरायांच्या जीवनामध्ये होतं. वारकरी बाबा एकतर वयाच्या 13व्या वर्षी तुकोबराया अनाथ झाले. आई गेली बाप गेला बरोबर. आणि पुढे गेल्याच्या नंतर तुकोबरायांच्या जीवनामध्ये काय काय तुकोबरायांना पाहायला मिळालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबरायांनी पाहिली ती म्हणजे द्रव्यहानी. काय पैशाची हानी. द्रव्य म्हणजे काय पैसा. ऐका पैशाची हानी तुकोबरायांनी स्वतःच्या डोळ्या देखत पाहिली. तुम्ही म्हणाल ताई कसं काय. याचं कारण तुकोबरायांनी सांगितलं. बाबा रे माझ्या गावामध्ये दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये एकतर माझे आई आणि बाप गेलेच होते पण त्याही पेक्षा पलीकडं आणखीन 3 जण मी माझ्या डोळ्या देखत जाताना पाहिली. एक माझा लाडका मुलगा संतोबा गेला. माझी स्वतःची पत्नी गेली आणि याही मध्ये या ठिकाणी माझ्या मोठ्या भावाची पत्नी मी माझ्या डोळ्या देखत जाताना पाहिली. बरं या दुष्काळामध्ये माझ्याकडनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला गेला तो म्हणजे पैसा. कसं काय. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान स्त्री एकान्न करता मेली. तुकोबराया म्हटले दुष्काळ गावामध्ये पडला आणि माझ्याकडनं पहिली हानी झाली ती म्हणजे द्रव्याची हानी झाली. ऐकताय ना तुम्ही. ऐका पहिला तुकोबरायांच्या जीवनामध्ये सगळ्यात कठोर प्रसंग आला तो म्हणजे द्रव्य हानीचा आला. पण यातनंही तुकोबराया स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते. का तर जाऊ दे ना पैसा गेला तर तो परत उभा करता येतो बरोबर की नाही. वारकरी बाबा काय मत आहे तुमच्या बसलेल्यांचं सांगा. जीवनामध्ये एक वेळ पैसा निघून गेला तर तो परत उभा करता येतो. समाजामधला मान गेला तर तोही कदाचित आपल्या कर्तृत्वानं आपल्याला परत मिळवता येतो. काही काही गोष्टी एक वेळ बायको गेली बोला पटकन दुसरी करता काय पटकन बोलले वा तुम्ही. चला आहे का सांगेल मी तुम्हाला. काही काही गोष्टी जीवनामधनं या ठिकाणी निघून जरी गेल्या तर त्या आपल्याला परत मिळवता येतात. तुकोबराया परत उभे राहिले. देवा पैसा गेला ना जाऊ दे ना काही हरकत नाही रे. पण आता ऐका तुकोबराया एका मानाच्या अपेक्षेकडे होते. तुकोबांना वाटलं चला एवढी मोठी जहागिरी ज्या समाजाकरता मी बहाल करून टाकली कदाचित त्या समाजाला तरी माझी दया येईल आणि लोक भक्तीच्या मार्गावरती राहतील. आपापसामधले द्वंद्व तुकोबराया म्हटले का कदाचित यांच्यामधले मतभेद आता तरी मिटतील. का बरं पैशामुळं समाजामध्ये वाईटपणा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला माहिती आहे बाबा पैशामुळं माणूस माणसामध्ये राहिला नाही. बहीण भावाचं पवित्र नातं पैशामुळं आता आम्हाला पाहायला मिळत नाही. इतकंच काय आज 2 भाऊ सख्खे भाऊ बाबा पक्के वैरी झाले. कशामुळं बोला वारकरी बाबा. केवळ आणि केवळ पैशामुळं. आज वयामध्ये आलेला बाप सुद्धा या ठिकाणी मुलाकडं हक्कानं काही मागू शकत नाही. एवढी बाबा या ठिकाणी मुलानं सुद्धा बापावरती तरतूद करून ठेवलेली आहे. आणि हे सगळं रहाटगाडगं जे पाहायला मिळतंय ना ते केवळ आणि केवळ कशामुळं पाहायला मिळतं पैशामुळं. माता ऐका तुकोबांनी विचार केला जाऊ दे ना आता तरी कमीत कमी समाजामध्ये एकोपा निर्माण होईल. दिली असेल मी जहागिरी लोकांचं कर्ज मिटवलं असेल पण या कर्ज मिटवल्यानंतर तरी लोकांमध्ये कदाचित आत्मीयता निर्माण होईल प्रेम निर्माण होईल. लोक एकमेकांमध्ये व्यवस्थित वागतील. पण असं मात्र झालं नाही. उलट लोकांनी बाबा कर्जमुक्त झालं म्हणून तर आनंद व्यक्त केला. पण एक वेळ तुकोबरायांच्या जीवनामध्ये अशी आली का तुकोबरायांच्या घरामध्येच बाबा खाण्याची या ठिकाणी कुठंतरी मुसाफर आली. आणि अशा परिस्थितीमध्ये तुकोबराया एका पाटलाकडे जात आहेत आणि पाटलाला आपली परिस्थिती सांगतात आहे. पण त्याच्याकडं पाहत असताना त्या पाटलानं तुकोबरायांना बाबा या ठिकाणी मदत करायची तर सोडूनच द्या. पण तुकोबराया म्हटले बाबा रे माझ्या डोळ्यासमोरचा माझा अनुभव आहे. कोणता. कोपला पाटील गावीचे हे लोक कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज
पाटील गावीचे लोक कोपला पाटील गावीचे लोक विठ्ठल विठ्ठल कोपराया म्हटले माझ्यावरती वेळ आली कोणती कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. आता ऐका अशा परिस्थितीमध्ये तुकोबराया गेल्यानंतर मात्र तुकोबराया देवाला म्हणतात ए देवा ऐक रात्रंदिवस मी तुझं चिंतन केलं ना रे. अरे समाजामध्ये अशी काही लोक आहेत जी मरून जातात पण देवाचं नाव घेत नाही. हे माहिती आहे का तुम्हाला वारकरी बोला की पटकन तुम्ही मरून जातात पण देवाचं नाव घेत नाही. नाही माहिती तुम्हाला माहिती आहेत की नाही बोला की पटकन. आहेत अशी काही लोक का बाबा काही लोक अशी आहेत का ज्यांनी जीवनाचा शेवट केला पण तरीसुद्धा बाबा देवाचं नाव घेतलं नाही. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे मजेशीर दृष्टांत आहे ऐका आवडेल तुम्हाला. काय झालं माहिती आहे का गुरुजी असं म्हणायचे कोण्या गावामध्ये एक म्हातारी राहत होती. काय राहत होती बोला की पटकन. म्हातारी राहत होती. असं म्हणतात बाबा म्हातारीचं आणि देवाचं फार वाकडं होतं. बाबा लोक तिला म्हणायचे ए म्हातारे अगं वय झालं देवाचं नाव घे ना. ती म्हणायची चेचे अजिबात नाव घेणार नाही. पुन्हा लोक म्हणायचे अगं म्हातारे कधी एकदा जाशील. हे कळलं का तुम्हाला हां अगं देवाचं नाव घे चांगलं असतं. ती काय म्हणायची माहिती आहे का ती म्हणायची बाई जिवंतपणी या ठिकाणी तोंड बाटवलं नाही आणि आता तोंड बाटू का म्हणजे देवाचं नाव घेण्यासाठी बरं का. हां लोक म्हणायचे अगं असं काय करते म्हातारे एकदा देवाचं नाव घे चांगलं असतं. छे म्हणायचे अजिबात जमणार नाही. पण आता ऐका असं करता करता बराच काळ म्हातारीचा निघून गेला आणि शेवटी लोकांनी असं ठरवलं चला म्हातारीनं या ठिकाणी एकदा तरी देवाचं नाव घेतलं पाहिजे. नाही म्हातारीनं देवाचं नाव घेऊ दे पण कमीत कमी तिच्या कानावरती तरी देवाचं नाव पडलं पाहिजे. याच्याकरता सगळ्या गावातल्या लोकांनी असं ठरवलं की आपण गावामध्ये सप्ताह भरवायचा. काय भरवायचा सप्ताह भरवायचा. ऐका सगळ्या लोकांनी ठरवलं गावामध्ये सप्ताह भरवायचा. म्हातारीला कुठून तरी खबर मिळाली काय महेश दादा की गावामध्ये या ठिकाणी सप्ताह भरणार आहे. म्हातारी उद्या सप्ताह भरणार ना आजच या ठिकाणी पिशवी बांधून माहेराला निघून गेली. लोक म्हटले गेला का खर्च वायाला ज्यांच्याकरता ठेवलं होतं हां तीच बने पिशव्या बांधून माहेराला निघून गेली. आता करायचं तरी काय पण म्हटले जाऊ दे आपण आपला सप्ताह करूया. माहेरच्या लोकांनी म्हातारीला विचारलं का गं तुझ्या गावामध्ये तर म्हणे ते सप्ताह वगैरे भरणार होता ना ते कीर्तन वगैरे भजन वगैरे ते सगळं होणार होतं ना हो आणि मग तुझ्या गावामध्ये ते भरणार आहे आणि तू इकडं निघून आली. म्हातारी म्हटली ते तसलं भरणार आहे म्हणूनच इकडं निघून आली. हे कळलं का तुम्हाला म्हणजे एवढं तिचं आणि बाबा देवाचं वाकडं होतं. शेवटी सप्ताह संपला म्हातारी परत गावाकडं आली आणि कालांतरानं म्हातारीचे शेवटचे दिवस बाबा चालू झाले आणि मग मात्र म्हातारी आजारी पडल्यानंतर म्हातारीच्या मुलांनी तिला उचललं आणि उचलून दवाखान्यामध्ये नेलं. जुना दृष्टांत आहे. म्हातारी इतकी प्रामाणिक होती आणि तेवढाच बाबा त्या काळातला डॉक्टरसुद्धा प्रामाणिक होता. म्हातारीचा शेवटचा काळ जवळ आला हे डॉक्टरांनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं. पोरं मात्र सात्विक होती. बाबा डॉक्टरांनी पोरांना सांगितलं म्हटले हे पहा तुमच्या आईकडं फक्त 2 दिवस शिल्लक आहे. किती 2 दिवस तुमच्या आईकडे शिल्लक आहे. तुम्ही एक काम करा तिच्यावरती इकडं दवा डॉक्टर करत बसू नका. त्यापेक्षा तुम्ही एक सगळ्यात सोपं करा तुम्ही तिला आपलं घरी न्या. तुम्हाला काय वाटेल ती घरी तिची सेवा करा आणि घरीच फक्त तिला आपलं काहीतरी तुमच्या पद्धतीनं या ठिकाणी तिचा शेवट चांगला करायचा प्रयत्न करा. तिन्ही मुलं या ठिकाणी निघाली. म्हातारीला घेऊन बिचारी घरी आली आणि घरी आल्याच्या नंतर मात्र तिन्ही मुलांचं म्हातारीकडे एकच लक्ष होतं. ती तिन्ही मुलं म्हातारीच्या बाजूला बसली आणि आईला म्हणत होती आई काही नाही गं माझी फक्त एक इच्छा आहे. काय एकदा राम म्हण. काय एकदा राम म्हण. मुलं म्हणायचे आई एकदा राम म्हण. आईला राम म्हण म्हटलं का आई लगेच तोंड फिरवायचे. काय करायचे तोंड फिरवायचे. अगं आई असं काय करते अगं एकदा तरी राम म्हण. नाहीच म्हणायचे. मग आता करायचं काय. तिन्ही मुलं बिचारी बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर तिघांची चर्चा चालू झाली. तिन्ही मुलं एकमेकांना म्हणत होती का रे आपल्या आईने एकदा राम म्हटलं तर किती बरं होईल ना. का बरं होईल. मधला भाऊ थोडा हुशार होता. तो म्हटला दादा अरे मी ऐकलंय काय अंतकाळी ज्याच्या नामा आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटच्या क्षणामध्ये ज्याच्या तोंडामध्ये देवाचं नाव येतं त्याच्या सुखाला पारावर राहत नाही. आपल्या आईनं जर जिवंतपणे या ठिकाणी राम म्हटलं तर कदाचित या ठिकाणी तिचा उद्धार होईल. अरे कुणाचा उद्धार झाला नाही. अजामेळ पापराशी तोही गेला वैकुंठासी तोही गेला वैकुंठासी. अरे अजामेळ इतका पापराशी होता पण देवाचं नाव घेतल्यानंतर तो जर वैकुंठाला जाऊ शकतो मग आपली आई जाऊ शकत नाही का. पण आपली आई काय राम म्हणायला तयार
तयार नाही. मग काय बरं केलं पाहिजे? आता ऐका, पोरं हुशार होती. पोरं त्यातला मधला भाऊ म्हटला, दादा माझ्याकडे एक प्लॅन आहे, बघ तुला पटतोय का? आपण एक असं केलं तर, काय केलं तर? काही नाही म्हटला. माझा एक रामभाऊ नावाचा मित्र आहे दादा, मला असं वाटतं की आपण माझ्या मित्राला या ठिकाणी बोलवून घेऊया. आपण माझ्या मित्राला सांगूया काय, या ठिकाणी आईची तब्येत बरी नाही, 2 दिवसामध्ये आई जाणार आहे. आणि मग तो जर इथं आला तर तो आपल्या आईला विचारेल, आई कसं काय, बरं आहे का? मग आपण आईला विचारायचं, आई ओळखला का ग याला? मग आई लगेच म्हणेल, हो हा कोण आहे? दृष्टांतातली आई म्हणू दे नाही तर नाही म्हणू दे, पण राहुल दादा इकडची आई म्हटली हे बरं वाटलं मला. चला सगळीजणं बाबा प्रामाणिकपणे रामभाऊ म्हटली. चला प्रत्येकाला असं वाटलं काय, प्लॅन ठरला. आणि प्लॅन ठरल्यानुसार बाबा या ठिकाणी मधल्या भावानं आपल्या मित्राला बोलवून घेतलं. जसा तो मित्र आला, मित्राची आणि म्हातारीची चर्चा चालू झाली. आता मित्र आईला विचारत होता, आई तब्येत बरी आहे का? आईनं आपलं खुणवलं, बरी आहे बरी आहे. आणि मग मात्र मधल्या पोरानं बाबा तिथं आईला विचारलं, आई ओळखलं का याला, कोण आहे? आईला काय म्हणायचं होतं आता? रामभाऊ म्हणायचं होतं. आता पोरं खुश झाली होती. पोरांना वाटलं चला आता आमची आई रामभाऊ म्हणेल आणि आमचं काम एकदाचं होऊन जाईल. पोरांनी विचारलं, आई ओळखलं का याला, कोण आहे? आई म्हटली, हा पोरांनो, अरे काय तुम्ही माझी थट्टा लावली, मला काय माहीत नाही का? अरे हे तर आपल्या गावातल्या हौशीचं पोर आहे. हां हौशीचं पोर म्हटली, पण रामभाऊ नाही म्हटली. आता काय करायचं? शेवटी पोरं सुद्धा हट्टाला पेटली. पोरं म्हटली आता काही झालं तरी चालेल, बस 2 दिवस आईकडे राहिले. आई रामभाऊ म्हणायला तयार नाही. आपण आईकडनं या ठिकाणी राम म्हणून घ्यायचं. मित्राला घरी पाठवून दिलं आणि तिन्ही पोरांनी बाबा त्या म्हातारीला उचललं आणि उचलून गावाच्या मंदिराच्या जवळ आणलं. आणि मग पोरांनी आईला विचारलं, आई तुला माहिती आहे का हे काय आहे? आता मंदिराच्या जवळ गेल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटत होतं, तिन्ही पोरं विचार करत होती, आता आई म्हणाल हे गावातलं रामाचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे. प्रत्येक पोरांना असं वाटत होतं. आणि मग पोरांनी विचारलं, आई तुला माहिती आहे का हे काय? पोरं म्हटली, अरे पोरांनो काय तुम्ही, म्हातारी म्हटली, काय पोरांनो तुम्ही माझी थट्टा लावली? अरे माझ्याकडे एवढा कमी वेळ राहिलाय आणि तुम्ही मला इकडून तिकडून नाचवताय. पण आई बाकी सगळं जाऊ दे, सांग मला हे काय आहे? अरे पोरांनो तुम्हाला काय सांगायचं, अरे जिथं जिथं गाव असतं ना तिथं तिथं हे बांधलेलंच असतं. हां पोरं म्हटले, आता कशी आई राम म्हणत नाही तेच बघूया. आणि मग पोरांनी तशाच रागामध्ये परत आईला मंदिराच्या आतमध्ये नेलं आणि मंदिराच्या आतमध्ये नेऊन मूर्तीपाशी उभं केलं. आणि मग पोरांनी विचारलं, आई तुला माहिती आहे का हे कोण आहे? आता पोरांना असं वाटलं आई म्हणल ही विठ्ठलाची मूर्ती आहे, ही रुक्मिणीची मूर्ती आहे, ही रामाची मूर्ती आहे, हनुमंताची मूर्ती आहे, असं काहीतरी आई म्हणेल असं पोरांना वाटलं. म्हणून पोरांनी आईला विचारलं, आई सांग तुला माहिती आहे का हे काय आहे? आई म्हटली, पोरांनो अरे काय तुम्ही मला मस्करी करताय का रे? अरे जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं हे बांधलेलंच असतं आणि जिथं जिथं हे बांधलेलं असतं तिथं तिथं हे मांडलेलंच असतं. हां गेली बाबा म्हातारी. आणि म्हातारी गेल्याच्या नंतर मात्र इकडं पोरं टेन्शनमध्ये आली. पोरं म्हटली, दादा अरे एकदा जर आपल्या आईनं देवाचं नाव घेतलं असतं किती बरं झालं असतं. मोठा भाऊ जरा जास्त बाबा इमोशनल होता, भावनिक होता, तो जास्त रडायला लागला. आणि रडता 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 तो म्हणू लागला, काय रे आता या ठिकाणी आपल्या आईला कसं काय बरं मोक्ष मिळणार? अरे आपली आई कसं काय या ठिकाणी उद्धाराला जाणार? आणि मग तेवढ्यामध्ये मधला भाऊ तिथं आला. मधला भाऊ म्हटला, दादा तुला फार चिंता आहे रे आईची? म्हटलं आहे ना रे, बघ ना मेली आपली आई पण देवाचं नाव घेतलं नाही, आता काय करायचं? काही नाही म्हटलं, आपण एक काम करूया. अरे मी भागवत ऐकलेलं आहे आणि भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये प्रथम अध्यायामध्ये या ठिकाणी गोकर्णाची आख्यायिका येते. आणि गोकर्णाच्या आख्यायिकेमध्ये असं सांगितलेलं आहे का धुंदुकारीचं एवढं मोठं पाप होतं, पण एवढं पाप असताना सुद्धा जर धुंदुकारीला मोक्ष मिळू शकतो, पिशाच योनीमध्ये गेलेल्याला जर मोक्ष मिळतोय, तर आपल्या आईला उद्धार का होणार नाही? तिला मोक्ष का मिळणार नाही? मग काय केलं पाहिजे? काही नाही करायचं म्हटलं, आपण एक काम करूया, आपल्या आईच्या ज्या काही हस्त्या आहेत ना त्या आपण सगळीजणं मिळून आपण काशीला सोडून येऊया. कुठं? काशीला. आता ऐका, थोरला भाऊ म्हटला सगळ्यांनी जायची काय गरज आहे, मी एकटा जातो म्हटला, काळजीच करू नका. मधल्या भावानं एक पितळेचा बाबा डबा घेतला आणि त्या डब्यामध्ये सगळ्या आईच्या अस्थी भरून दिल्या आणि भावाला बाबा या ठिकाणी काशीला पाठवलं. भाऊ काशीच्या दिशेनं निघाला. दृष्टांत जुना आहे, त्यावेळेला गाड्यांची सोय नव्हती, काही नव्हती, पायी जावं लागायचं. आणि पायी 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 बाबा या गावातून त्या गावामध्ये जात असताना तो थोरला भाऊ या ठिकाणी काशीपर्यंत पोहोचणार. काशी फक्त 2 गाव पुढं राहिलं आणि तेवढ्यामध्ये एक मित्र त्याला वाटेमध्ये भेटला. काय रे इकडं कुठं?
नाही म्हटला इकडं काशीला निघाले. अरे जाशील म्हटला, चल आजच्या दिवस माझ्या घरी मुक्काम कर. मुक्काम कर म्हटल्यानंतर मित्रानं त्याला घरी नेलं आणि मुक्काम करण्यासाठी घरी नेल्याच्या नंतर मात्र पत्नीला चांगलं जेवण बनवायला लावलं. पत्नीनं सुंदर जेवण त्या दिवशी त्याच्याकरता बनवलं आणि त्यांची एक सवय होती काय, या ठिकाणी जेवण झालं तर शतपावली करण्याकरता कुठंतरी गावामध्ये फिरून यायचं, म्हणून ती दोघंही बाहेर निघाली. पण पत्नीची सुद्धा एक सवय होती, ज्यांच्या घरी ते मुक्कामी गेले होते त्या घरातल्या बाईला एक सवय होती. कोणती माहिती आहे का, एखादा पाहुणा जर घरामध्ये आला आणि त्याच्याकडं जर का पिशवी असली, ती पत्नी ही बाहेर निघून गेल्याच्या नंतर तो डबा खोलायची. तिला वाटायचं पाहुणा लांबून आलाय म्हणजे त्याच्यामध्ये नक्कीच चांगलं काहीतरी खायला असेल. हां, आणि मग चांगलं चांगलं खायला असेल या अनुषंगानं ती डबा उघडायची, त्यातलं काहीतरी खाऊन घ्यायची आणि परत डबा लावून ठेवायची. आता ही दोघं जण बाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा त्या पत्नीनं डबा उघडला, आतमध्ये पाहते तर काय असती. तिला राग आला. ती म्हणली, अरे याला मी पंचपक्वान्नाचं खायला घेतलं आणि यांनी पंचपक्वान्नाचं खाऊन माझ्या घरामध्ये असती घेऊन आला. याला एवढं कळत नाही का रागाच्या भरामध्ये माणूस काय करेल याचा कोणताही नियम नाही. समर्थ रामदास स्वामी सांगतात, अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. बाबा रागाच्या भरामध्ये माणूस काय करेल हे सांगू शकतो का आपण? सांगू शकत नाही. बाबा तहानेचं निमित्त झालं आणि मेलेला सर्प साधूच्या गळ्यामध्ये टाकला, 7व्या दिवशी मरावं लागलं. कोण? राजा परीक्षित. ऐका, फक्त तहानेचं निमित्त रागाच्या भरात काय करेल माणूस सांगता येत नाही. आणि हिनं सुद्धा रागाच्या भरामध्ये तो डबा तसाच्या तसा उघडला, मागचा पुढचा विचार केला नाही आणि तसाच्या तसा डबा आणला. घराच्या बाहेर एक असं गटार वाहत होतं. काय वाहत होतं हो ताई? गटार. गटार. हां, तिनं मागचा पुढचा विचार केला नाही, तिनं सगळा डबा त्या गटारीमध्ये पालथा केला. आता मला सांगा, म्हातारी कुठं चालली होती? बोला की पटकन. आणि गेली कुठं? नाही ते तुम्हीच बोलावं. चला आहे का, निघाली होती काशीला बाबा, पण तिला काशीला जाता आलं का? नाही जाता आलं. हिनं बिचारीनं त्या डब्याचं झाकण तसंच्या तसं लावलं, परत तो डबा ठेवून दिला. हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. आता काही लोक फार हुशार असतात, ते आम्हाला काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही. एकानं मला प्रश्न विचारला, ताई हा दुसऱ्या दिवशी निघाला, मग याला डबा हलका लागला नाही का? म्हटलं तो आत्ताच्या स्टीलचा डबा असता तर हलका लागला असता. जुन्या काळातली पितळाची भांडी किती जड असायची? आई कधी पाहिलीत का हो तुम्ही? ती पाहिलीत का पितळाची भांडी? हां, किती जड असायची. एवढं जड होतं ते पितळाचं भांडं. त्यामुळं त्याला बिचाऱ्याला काही अंदाज आला नाही. तो तसाच्या तसा काशीमध्ये पोहोचला. आता तिकडच्या ब्राह्मण काकानं त्याला सांगितलं, जा आंघोळ करा. हा बिचारा आंघोळ करून आला. चला आस्ती घेऊन या. आस्ती घेऊन या म्हटल्यानंतर विवेकदादा यानं बिचाऱ्यानं तो डबा आणला. जसा ब्राह्मण काका समोर डबा उघडला, आतमध्ये पाहतो तर काय म्हातारी गायब. म्हटलं म्हातारीनं चालवलंय तरी काय, जिवंतपणी देवाचं नाव घेतलं नाही. आता म्हटलं काशीपर्यंत आणतो तर आताही काशीला यायला तयार नाही, इथून कुठंतरी पळून गेली. म्हटलं आता काय करायचं? तसाच्या तसा हिरमुसला आणि परत घरी आला. मधल्या भावाला सगळा काही वृत्तांत सांगितला. मधला भाऊ म्हटला, दादा मला माहीतच होतं, अरे जिनं जिवंतपणी देवाचं नाव घेतलं नाही ओ वारकरी, ते मेल्यानंतर कुठं काशीला पोचतील का? किती कळतंय बघा ना. अरे अशी लोक कुठं काशीला जात असतात का? नाही. म्हटलं मला म्हातारीवरती जरा डाऊटच होता, पण ऐक मी सुद्धा म्हातारीचाच पोरगा आहे. मी सुद्धा एक काम केलंय. काय? अरे मला माहीत होतं म्हातारी कदाचित मध्ये गायब होऊ शकते, म्हणून मी आधीच म्हातारीचं एक हाडूक लपून ठेवलंय. तू काळजीच करू नका म्हटला. हां, मी आता ते म्हातारीचं हाड लपून ठेवलेलं आहे. थोरल्या भावानं परत डोळे पुसले, दे बाबा दे, एक हाडूक तर एक हाडूक, पण काशीला जाऊ दे म्हणजे म्हातारी तरी मोकळी होईल. हां, तो म्हटला आता दादा मी तुझ्याकडं ते हाड देणार नाही, कारण मला तुझ्यावरती डाऊट राहिला नाही. डबा दिला तो डब्यातनं म्हातारी पळून लावली. आता मात्र मी तुझ्याकडं ते हाडूक देऊ शकत नाही. म्हटलं एक काम करू, आपण त्याचा चांगला भुगा करू. एका डबीमध्ये बाबा त्यानं तो भुगा भरला. राहुल दादा ते डबी घेऊन तो म्हटला आपण एक काम करायचं, आपण आता सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी काशीला जायचं आणि म्हातारीला तिकडं सोडून यायचं. तिन्ही भाऊ निघाले, तिन्ही भावांच्या पत्न्या निघाल्या, सगळी जण काशीला जाण्याकरता निघाली. पण मधल्या भावाचं फक्त एकच काम होतं. कोणतं माहिती आहे का? दुपारी उठलं का डबी पाहणे, बस एवढं फक्त विचारा करत होता. आणि असं करता करता सगळी जण काशीमध्ये आली. पुन्हा ब्राह्मण काकांना सांगितलं आंघोळ करा. आंघोळ करा म्हटल्यानंतर तिन्ही भाऊ आंघोळीला निघाले आणि इकडं तिन्ही जावा निघाल्या. पण तेवढ्यामध्ये जिचं नवीन लग्न झालं होतं ती सगळ्यातच धाकटी जाऊबाई होती. ती थोरल्या जाऊबाईला म्हटली, जाऊबाई अहो या काशीमध्ये तर सगळे गडी माणसं आणि बाया माणसं सगळे एकत्रच आंघोळ करतात, मला बाई लाज वाटते. मी काय म्हणते जाऊबाई, मी जरा खालच्या घाटाला आंघोळीला जाऊ का?
थोरली जाऊबाई आधीच वैतागली होती. ती म्हटली म्हातारीनं ताप केलाय तो काय कमी आहे का? हां, आणि त्याच्यामध्ये या जाऊबाईचं काहीतरी वेगळं चालू झालं. ती म्हटली बाई तुला कुठं जायचं तिकडं आंघोळीला जा, पण फक्त म्हटली आम्हाला त्रास देऊ नको. आता ऐका, सगळ्यात जी धाकटी होती ती बिचारी खालच्या घाटाला आंघोळीला गेली. बाकीच्यांनी सगळ्यांनी वरच्या घाटाला आंघोळी केल्या. सगळीजणं तिथं बसली आणि तेवढ्यामध्ये काकानं सांगितलं आस्ती आणा म्हटल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. का आता थोड्याच वेळामध्ये म्हातारी काशीमध्ये गंगेमध्ये सगळ्यांना आनंद झाला. आणि आनंद झाल्याच्या नंतर मात्र थोरल्या भावानं डबीचं झाकण उघडायला घेणार तेवढ्यामध्ये मधला भाऊ म्हटला हे दादा थांब, झाकण उघडू नको, कारण म्हातारी इथून गायब व्हायची शक्यता आहे. त्यापेक्षा एक काम कर, झाकणासकट डबी, कळते ना तुम्हाला, झाकणासकट म्हटला डबी जाऊ दे बाबा, यांच्यावरती माझा विश्वास राहिला नाही. अरे कुठून पण आपली म्हातारी गायब होऊ शकते. आणि मग तो म्हटला दादा मला मागचा अनुभव चांगला आहे आपला, म्हटला डबी सकट ही जाऊ दे, काही हरकत नाही. आणि तशीच झाकणासकट ती डबी पाण्यामध्ये सोडली. जशी डबी गंगेमध्ये गेली सगळ्या भावांनी टाळी वाजवली. म्हातारी गंगेला, तुम्ही पण वाजवली का? चला, सगळ्यांना आनंद झाला. एकदाची म्हणे म्हातारी गंगेमध्ये पोहोचली. पण आता ऐका, ती डबी वाहत 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 बाबा खालच्या घाटाला आली, जिथं सगळ्यात धाकटी जाऊबाई आंघोळ करत होती. तिला वाटलं मला गंगा मैयानं प्रसाद दिलाय. तिनं ती डबी बिचारीनं मागचा पुढचा विचार केला नाही आणि राहुल दादा तशीच ती डबी घेतली, परत पिशवीमध्ये टाकली आणि घरी निघून आली. ते काशीवरून आल्याच्या नंतर ते गंगापूजन मांदभोजन ते करावं लागतं ना, मोठा कार्यक्रम करावा लागतो. एक तर तिन्ही भावांना आनंद झाला, म्हातारी गंगेला मिळाली. तिन्ही भाऊ एवढे आनंदी असताना तिन्ही भावांनी घरामध्ये मोठा कार्यक्रम आयोजित केला. आणि त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या गावाला जेवण त्यांनी ठेवलं होतं. आणि सगळं गाव तिथं जेवायला आल्याच्या नंतर मात्र एक अशी वयस्कर आजी तिथं आली. तिला इतकं बरं वाटलं दादा, तिला वाटलं चला एवढ्या मोठा कार्यक्रम यांनी आईसाठी ठेवला आहे, आपण तिथं गेलो पाहिजे. आता जुन्या म्हाताऱ्या बायकांना जरा बोलायची सवय होती, बरोबर की नाही? सवय असल्यामुळं ती बिचारी काठी टिकत आतमध्ये गेली. आणि बायांमध्ये गेल्यानंतर तिनं सगळ्यात जी धाकटी सोनबाई होती तिच्याकडं पाहिलं, तिच्या गालावरनं हात फिरवला आणि म्हटली बाई नशीब काढलं ग तू, नशीब काढलं. ती म्हटली काय झालं आजी? अगं काय झालं? अगं आयुष्य गेलं माझं महाडमध्ये, अजून मला पंढरपूरला जाता आलं नाही कळलं तुम्हाला? आणि बाई काय म्हणायचं तुला, अगं एवढं तुझं आत्ता लग्नाला 6 महिने नाही झालं आणि तू काशीला जाऊन आली, ती पण फुगली ना चांगली. ती म्हणली आजी नुसती काशीला गेले नाही, मग या ठिकाणी मला गंगा मैयानं प्रसाद दिलाय, प्रसाद. आणि तशीच घाई आतमध्ये गेली. ती पिशवीतनं डबी काढली आणि जशी डबी बाबा तिनं त्या म्हातारीला दाखवली, थोरल्या जाऊबाईनं डबी पाहिली तशी ओरडतच बाहेर आली. म्हणली बास पंक्ती थांबवा. लोक म्हणली काय झालं? ही म्हटली म्हातारी परत आली. आयुष्य जातं बाबा काही लोकांचं, पण देवाचं नाव मुखामध्ये येत नाही. तुकोबा म्हणतात, ज्ञानदेवराया म्हणतात, अरे आपलं भाग्य आहे काय, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य भाग्य बाबा आपलं काय, मरून जातात काही लोक, पण देवाचं नाव मुखामध्ये येत नाही. किती नशीब आहे बाबा तुमचं आमचं. चला, ज्ञानोबाराया सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अरे आमचं काहीतरी सुकृत पदरामध्ये असेल आणि म्हणून देवा आम्ही तुझं नाव तरी घेतोय ना. मग आता ऐका, नुसतं देवाचं नाव घेऊन तर काही उपयोग नाही बाबा. उपासना प्रत्येक जण करतोय, पण समाधान मात्र या ठिकाणी आम्हाला भेटत नाही. का भेटत नाही त्याच्या मागचं कारण सांगते ऐका. उपासना करून आमची चिंता दूर झाली पाहिजे, पण आजही समाजामध्ये चिंता बाबा आपल्याला पाहायला मिळते, भेटते की नाही? आजही लोकांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह बोला आहेतच. असा एक माणूस मला दाखवा का ज्याच्या जीवनामध्ये आता चिंताच राहिली नाही. बोला
एकही माणूस असा नाही का ज्याच्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही. ते केवळ बाबा तुकोबरायांनी म्हणावं, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेचे या. तुकोबा म्हणता, देवा अरे आता जीवनामध्ये काही राहिलं नाही. काही राहिलं नाही याच्यापेक्षा महत्त्वाचं अजून पुढं सांगू का? तुकोबा म्हणले, देवा अरे ही लोक तरी रात्रंदिवस काबड कष्ट करतात, रात्रंदिवस संसार करतायत, पण देवा खरं सांगू का, अरे आमच्या जीवनामध्ये ते सुद्धा आता राहिलं नाही. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. मरेपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामधलं बाबा काम बाकीच आहे. रात्रंदिवस कुणालाही विचारा, बरं आहे का? लोक काय सांगत असतात? बरं आहे सांगतात का? बोला की पटकन. आणि खरं तरी सांगतात का? ऐका ऐका ऐका, लोक बरंही सांगत नाही आणि खरंही सांगत नाही. ऐका आता इकडं पहा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाबा काही ना काहीतरी काम बाकीच आहे. मरेपर्यंत ज्याच्या जीवनातलं काम बाकी आहे ना, त्याला बाबा सामान्य जीव असं म्हटलं जातं. आणि आयुष्य शिल्लक असून सुद्धा ज्यांचं काम संपून गेलं ना, त्यांना संत असं म्हटलं जातं. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा. का हो तुकोबा, तुम्ही म्हणता कामच राहिलं नाही, मग आता तुम्हाला नेमकं काय करायचंय ते आम्हाला सांगा ना. तुकोबराया म्हटले, आता फक्त एकच काम. कोणतं? दीन रजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे. आता रात्रंदिवस फक्त देवा तुझं चिंतन करायचंय. बरं, तुकोबराया जर देवाचं चिंतन करतात आहे, मग असं तुकोबरायांच्या जीवनामध्ये काय प्रसंग आला का तुकोबरायांना आज देवाबरोबर भांडावं लागलं? ऐका इकडं पा, त्याचाही थोडा इतिहास आपण पाहिला पाहिजे ना, की काय तुकोबा तुमच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की आज तुम्ही या ठिकाणी देवाबरोबर भांडायला जाताय. झालं असं पहा, तुकोबरायांच्या जीवनामध्ये बाबा एक प्रसंग घडला. काय झालं? महाराजांच्या मुलांना ऊस खाण्याची इच्छा झाली. काय खाण्याची इच्छा झाली? ओ वारकरी बोला. ऊस खाण्याची इच्छा महाराजांच्या मुलाला झाली. आता ऐका, दोन्ही मुलं बाबा महाराजांकडे आली आणि महाराजांना बोलू लागली, बाबा लोकांची मुलं ऊस खातात, आम्हाला सुद्धा ऊस खायचा आहे. ऐका इकडं पहा, आता तुकोबरायांनी पोरांकडं पाहिलं आणि मग विचार केला, चला आपल्या घरादाराचं बाबा या ठिकाणी आपण तर बाबा या ठिकाणी सगळं वाटोळं केलेलंच आहे, पण आता मात्र मुलांकरता काहीतरी केलं पाहिजे. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा विवेका. आधी मुलाबाळांकरता काहीतरी करावं. या अनुषंगानं तुकोबा दिवसभर पाटलाकडे गेले होते. तिकडं गेल्याच्या नंतर मात्र असं म्हणतात बाबा, पाटलानं असं मुळी भरून ऊस तुकोबरायांना दिले. किती? अशी ऊसाची एक मुळी बांधली, महाराजांच्या डोक्यावरती दिली. आता महाराज असते घरी येत असताना ऊसाची मुळी डोक्यावरती होती आणि तिकडून येत असताना अशी लहान लहान मुलं काही काही तुकोबरायांना भेटायची आणि महाराजांना म्हणायची, महाराज देता का ऊस? काय म्हणायची? महाराज देता का ऊस? महाराज म्हणायचे, घ्या ना ऊस. असं म्हणत म्हणत बाबा सगळे ऊस तुकोबरायांनी रस्त्यामध्ये वाटून टाकले आणि घरी येताना फक्त एकच ऊस राहिला. किती? पेटी मास्तर, किती? एकच ऊस घरामध्ये येताना राहिला. आवली अशी म्हणतात बाबा दारातच उभी होती. तुकोबरायांकडे तिनं पाहिलं आणि एवढे मोठे डोळे केले बाबा तिनं. एवढे मोठे डोळे करून म्हणले, धनी पाटलानं एकच ऊस दिला वय तुम्हाला. तिकडची भाषा काय म्हणले? धनी पाटलानं एकच ऊस दिला वय तुम्हाला. तुकोबराया म्हणले, अगं आवले तसं नाही, अगं पाटलानं देताना मला मोळी भरून दिली होती, मग एकच कसा काय घरला आला? तुकोबा म्हणले, काही नाही गं, वाटेमध्ये पोरं भेटली आणि त्यांना तो वाटून टाकला. आता मात्र आवली बाबा जास्तच रागावली. ती म्हटली, धनी 4 दिवस झाला आपली पोरं ऊस ऊस करतात ते आणि तुम्ही लोकांच्या पोरांना ऊस देऊन आले, पटलं का तुम्हाला? आता ऐका, तुकोबरायांनी सांगितलं, आवले खरं सांगू का तुला, अगं लोकांची पोरं काय ना आपली पोरं काय सारखीच ना? बोला बोला, सारखीच ना? बोलत नाही का तुम्ही? हां, लोकांची पोरं काय आणि आपली पोरं काय सारखीच ना? हां, नाहीतर आपल्याकडं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते बाई. किती येतं चांगले तयारीतच आहेत तुम्ही सगळेजण. हां, आपल्या म्हशीला म्हैस म्हणायचं, दुसऱ्याच्या म्हशीला दोबाड म्हणायचं, आपलं बूट असलं का बूट म्हणायचं, दुसऱ्याच्या बुटाला बुटाड म्हणायचं, आपलं तोंड असलं का त्याला श्रीमुख म्हणायचं, दुसऱ्याच्या तोंडाला थोबाड म्हणायचं. हे बरं आहे? हां,
अहो एखाद्याला सामान्य माणसाला जर विचारलं ना, ते मध्ये माहिती आहे तुम्हाला ती कशी काळी पिवळी गाडी असायची, माहिती आहे तुम्हाला ती सीटवरती, माहिती नाही या गावातनं त्या गावामध्ये जाण्याकरता. एखाद्याला विचारलं ना, विवेक दादा कशानं आले, हां ते म्हणायचे काही नाही टमटमनी आलो. टमटम टमटम, तो बिचारा हप्ते भरून भरून मेला आणि त्याच्या गाडीला आपण टमटम म्हणतोय. सांगते मी तुम्हाला, आपण आपल्याबद्दल बोलताना चांगलं बोलतो, पण दुसऱ्यांबद्दल बोलताना मात्र आपण कधीच चांगलं बोलत नाही. हा माणसाचा स्वभाव आहे बाबा. ऐका बाबा, आवलीला तुकोबाराया सांगतात आहे, अगं आवले, अगं लोकाची पोरं काय ना आपली पोरं काय सारखीच ना. पण आता ऐका, जेवढी तुकोबांची शक्ती होती, भक्ती होती, तेवढी आवलीची बुद्धी होती का हो? बोला बोला पटकन. तेवढी आवलीची बुद्धी नव्हती. आवली मात्र म्हटली, धनी लोकांच्या पोरांना आपली पोरं म्हणता, एवढं कळत नाही का तुम्हाला, आपली पोरं 4 दिवस झालं उपवास येते. आणि मग मात्र आवली म्हटली रागानं, धनी एवढंच जर लोकांच्या पोरांचं पडलं होतं तर हा एक ऊस तरी कशाला घरी आणला. तुकोबारायांनी उत्तर दिलं आणि सांगितलं, आवले खरं सांगू का तुला, घेणारी संपली म्हणून हा ऊस घरी आला. झोपले का तुम्ही? म्हणजे वाटेत एखादं जर भेटलं असतं तर तोही ऊस काय घरी येत. कळलं का तुम्हाला? तुमचं आमचं जरा वेगळंच आहे बुवा. हां, अगोदर श्रीखंडाच्या बादल्या लपून ठेवतो, नंतर गावाला पंक्ती देतो. कसं काय त्यांचा नामचा मेळ बसायचा काय माहिती बुवा. सांगेल मी तुम्हाला, पहा एवढी भक्ती तुकोबारायांची झाली, पण आता मात्र तुकोबाराया देवाला म्हणतात, ते देवा अरे काय रे, दिवसभर मला त्या पाटलाकडं काम करावं लागलं आणि एवढं काम करून सुद्धा मी लोकांसाठी एवढं चांगलं चिंतन केलं, तरीसुद्धा माझ्या घरामधली मुलं जर माझ्यावरती समाधानी नसतील, माझी पत्नी माझ्यावरती जर समाधानी नसेल, आणि ऐक देवा, अरे यांच्यासाठी जर मला दुसऱ्याच्या दारामध्ये जावं लागत असेल तर मग मात्र देवा माझ्या भक्तीचा काय उपयोग आहे. अरे तुझी भक्ती करतोय, दास्यत्व तुझं करतोय, आणि जर दुसऱ्याकडं मी जायचं तर तो माझ्या जीवनाचा धिक्कार आहे. अभंगाचं पहिलं चरण. सांगतात, ए देवा तुझे दास्य करू आणि मागो खावया. दास्यत्व तुझं करतोय ना देवा, पण ऐक, दीघ झाले जिने माझ्या पंढरी राया. मग काय उपयोग आहे देवा माझ्या जीवनाचा, सांग. अरे मग माझ्या जीवनाचा धिक्कार आहे का बरं, जर मला दुसऱ्याकडं जाऊन या ठिकाणी जर काही मागावं लागत असेल तर. एक बोलू मी तुम्हाला, पहा आज अभंगामध्ये तुकोबाराया देवाबरोबर संवाद करतात, ते देवाबरोबर भांडण करतात ते. पण मी अजून पुढे जाऊन तुम्हाला सांगेल, ऐका, संतांनी देवाबरोबर केलेला संवाद जर आजही काही लोकांना बाबा तो व्यवस्थितरित्या मांडता येत नाही, ही खरं तर आपली शोकांतिका आहे. मी सांगेल तुम्हाला, पहा आजही समाजामधले काही कीर्तनकार, प्रवचनकार हे ज्ञानोबाराया तुकोबाराया सांगताना अगदी बाबा इतक्या खालच्या पातळीवरती येऊन सांगतात. म्हणजे आपण ऐकलेले ज्ञानोबा आणि तुकोबा मला माहीत नाही कोणते आहेत, पण अनेक कीर्तनकाराच्या तोंडून ऐकलेले मी ज्ञानोबा फक्त एकच आहे. कोणते? जे माधुकरी मागत होते, ज्यांची झोळी बाबा या ठिकाणी फाडून टाकली, ज्यांच्या झोळीतलं अन्न बाबा मातीमध्ये टाकून दिलं, बरोबर ना, ज्यांना मांड भाजायला कोणी खापर दिलं नाही, एवढेच ज्ञानोबा फक्त समाजापर्यंत मांडायचा प्रयत्न कीर्तनकारांना सुद्धा केला. तुकोबा कोणते सांगितले? तेच तुकोबा. कोणते? ज्यांच्या तोंडाला काळं फसलं, ज्यांना मंबाजीनं काट्यानं मारलं, ज्यांना बाबा या ठिकाणी इंद्रायणीमध्ये वह्या बुडवत असताना रामेश्वर भट्टांनी त्रास दिला, हेच तुकोबा फक्त आपण बाबा समाजापर्यंत आणायचा प्रयत्न करतो. सांगणं चुकीचं नाही, पण आता ऐका, आत्ताचा सुधारलेला जर समाज असेल आणि आत्ताचे विद्यार्थी जर ज्ञानोबाराया तुकोबारायांच्या गाथेवरती जर PhD करत असतील आणि उद्याचं भविष्य जर आपल्याला घडवायचं असेल आणि त्याला अध्यात्माची जोड द्यायची असेल, तर मला असं वाटतं सांगणाऱ्यानं सुद्धा महाराजांची उंची सांगायचा प्रयत्न करावा. काय मत आहे तुमचं? महाराजांची उंची सांगायचा प्रयत्न करावा. का? त्याचं कारण मी सांगेल तुम्हाला. पहा, ज्ञानोबारायांची फाटकी झोळी आमच्यासारख्या कीर्तनकारांनी समाजाला का सांगावी? काही गरज नाही सांगायची. मी अजून पुढं बोलू का तुम्हाला? ऐका, त्यांची फाटकी झोळी सांगत सांगत आपली झोळी भरायची हे कितपत योग्य आहे? हे कळतंय का मला काय म्हणायचं आहे ते? म्हणजे माऊलींची झोळी फाटकी सांगायची आणि लोकांकडनं आपल्या झोळ्या भरून घ्यायच्या. मी प्रामाणिकपणे सांगेल तुम्हाला, पहा, ज्ञानोबा बाबा आपण समजतो तिथपर्यंत कधीच नव्हते आणि तिथपर्यंत नाहीतच सुद्धा. त्याही
त्याहीपेक्षा पलीकडे असलेले ज्ञानोबा आपल्याला समाजाला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. का गरजेचं आहे? आत्ता बाबा तुमचा काळ गेला, ही जी चोपदारांच्या काळातली जी पिढी होती, कदाचित तुम्ही बाबा रडून रडून ज्ञानोबाराया ऐकले असतील. तुकोबारायांचं या ठिकाणी अस्तित्व, जीवनचरित्र सांगताना कळत नकळत डोळ्यामध्ये पाणी आलं सुद्धा असेल. पण मला असं वाटतं का ते रडत रडत ज्ञानोबा सांगायचा काळ आत्ता राहिलेला नाही. समाज अत्यंत सुधारित राहिले. मला सांगा, कावळ्या चिमणीच्या गोष्टी आता आपण आत्ताच्या मुलांना सांगून चालणार आहे का? जुनी एक गोष्ट होती जी इथं बसलेल्या प्रत्येकानं ऐकली असेल. मला सांगा, एक गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या ऐकण्यात होती. उन्हाळ्याचे दिवस होते. मी सुरुवात करते, तुम्ही फक्त मला सांगा. उन्हाळ्याचे दिवस होते. कावळ्याला तहान लागली. मग कावळ्याला आकाशामधनं एक बोला मडकं दिसलं. त्या मडक्यामध्ये पाणी तळाशी होतं, बरोबर? मग कावळ्यानं काय केलं? बोला ॲक्शन चालू ठेवा तुमची. हां, एक एक दगड टाकला, बरोबर? पाणी वर आलं आणि मग कावळा पाणी पिला आणि उडून गेला. कुणी कुणी ऐकली गोष्ट? जरा बोटं वर करा. तुम्ही नाही ऐकली? करा की मग बोटं वर. हां, सगळ्यांनी ऐकली का? टाळकरी ऐकली गोष्ट तुम्ही सर्वांनी? तुम्ही सगळ्यांनी ऐकली. आता ऐका, हीच गोष्ट काही वर्षापूर्वी मी माझ्या बहिणीच्या मुलाला सांगत होते. म्हटलं, बाळा चल मी तुला गोष्ट सांगते. लहान होता त्यावेळेला, तो एवढा मोठा नव्हता. म्हटलं चल बाळा तुला गोष्ट सांगते. आणि गोष्ट सांगते म्हटल्यानंतर भाऊ मी त्यांना गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्याला म्हटलं, बाळा ऐक, उन्हाळ्याचे दिवस होते. हो मावशी. कावळ्याला तहान लागली. हो मावशी. पाणी मडक्यामध्ये फार खोल होतं. हो मावशी. आणि मग कावळा तिकडे आला, एक एक दगड पाण्यामध्ये टाकला, एक एक दगड पाण्यामध्ये टाकला. तो म्हटला, मावशी काय वेडी झालीस का तू? अरे म्हटलं, मला वेडी म्हणतो, लोक पाया पडतात माझ्या. अरे म्हटलं, वेडी काय ऐकतात म्हटलं लोक माझं? नाही म्हटलं मावशी, असं थोडीच आहे. अरे म्हटलं, गोष्टीतलं काय पटलं नाही तेवढं मला सांग ना. तो म्हटला, मावशी तू म्हणतेस ना, कावळ्याने एक एक दगड घेतला, पाण्यात टाकला, एक एक दगड घेतला. त्याने एवढी मेहनत कशाला करायची? त्यापेक्षा त्यानं जवळच्या स्टेशनवर जायचं, 10 रुपयाचा स्ट्रॉ आणायचा. कळतंय ना? त्यानं आपलं पटकन स्ट्रॉनी पाणी पिऊन मोकळं व्हायचं. कशाला एवढे म्हटले उचापत्या करत बसायचं? त्यानं एक एक दगड टाकायचा. हल्लीची मुलं जर एवढी हुशार असतील तर आता इथं बसलेल्यांनी सांगा, त्यांना ज्ञानोबा तुकोबा आपण एवढ्या जर बाबा या ठिकाणी अगदी खालच्या ह्याच्यामध्ये आणून टाकले तर आपल्याला त्या पोरांना हे पटणार आहे का? आपल्या संप्रदायातली लोक कदाचित हे एक्सेप्ट करतील, आपल्या संप्रदायातली लोक कदाचित बाबा याचा स्वीकार करतील. पण कधीतरी असा विचार करा, बाह्य संप्रदायातली लोक कधी कधी आपल्याला प्रश्न विचारतील का, हो तुमच्या ज्ञानोबारायांना त्या काळात स्वतःचं रक्षण नाही करता आलं, मंबाजी काट्यानं मारत होते, तुमचे तुकोबा सहन करत होते, त्या काळामध्ये जर तुमच्या तुकोबारायांना एवढा त्रास जर सहन करावा लागत होता, त्यांना जर स्वतःचं रक्षण नाही करता आलं तर ते जगाचं हित काय पाहणार? असं जर एखाद्यानं आपल्याला प्रश्न विचारला, वारकरी बाबा मला सांगा, त्यांचा प्रश्न चुकीचा आहे का? नाही. पण आपल्याकडं देण्याकरता उत्तर काय? आपल्याला त्याची तरतूद केली पाहिजे. कीर्तन कशा करताय हे पहिलं आपल्याला कळालं पाहिजे. आपल्याला बाबा त्या पुढच्या पिढीला उत्तरं देता आली पाहिजे. कीर्तन त्याच्या करताय, प्रश्न चुकीचा नाही, पण आता उत्तर ऐका. ज्ञानोबा बाबा त्या ठिकाणी सांगत असताना मला असं वाटतं त्यांची फाटकी जुळी समाजाला सांगू नये बाबा. त्यांनी मांड भाजायला या ठिकाणी बाबा त्यांना खापर मिळालं नाही हे सांगण्यापेक्षा आपण ज्ञानोबा सांगायचे तर ते सांगा. कोणते बाबा? साधकाचा मायबाप, दर्वशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप, ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला, ज्ञानोबा माझा. आणि त्याही पेक्षा पलीकडं विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, साम्राज्य दीपिका, वर्णीय लिखित चिटिका, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका, साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णिलेली गीत चिटिका, वर्णिलेली गीत चिटिका, येली गीत चिटिका, येली गीत चिटिका. विठोबाचा प्राण सखा, विठोबाचा प्राण सखा, विठोबा
साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप मला असं वाटतं वारकरी बाबा त्या ज्ञानोबा यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे. कोणते ज्ञानोबा? ओ वारकरी विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ऐका बाबा तुकोबा या सांगताना सुद्धा आपण कोणते तुकोबा समाजाला सांगावे हे सांगणाऱ्याला सुद्धा कळलं पाहिजे. मी काय म्हणते ऐका, आपण सारखे सारखे तेच तुकोबा बाबा जगासमोर आणतोय. कोणते? गाढवावरनं धिंड काढलेले तुकोबा, तोंडाला काळं फसलेले तुकोबा, आपल्या इंद्रायणीमध्ये वया बुडवलेले तुकोबा. किती दिवस बाबा आपण ते लोकांना तुकोबा सांगितले पाहिजे. मला असं वाटतं ऐका, आज तुकोबा यांच्या एका एका अभंगावरती किती जण पोट भरतात हे मी नको ना सांगू. नाही म्हणजे तुम्ही पहिला डोळा कीर्तनकारांवरती ठेवू नका, हे मी तुम्हाला क्लिअर करते. हां म्हणजे नुसतं कीर्तनकार पोट भरतो असं नाही आहे हो. आज एवढे बाबा आज कलाकार घडले, बरोबर की नाही? कलाकार काय मोकळ्या हातानं पाठवतात का लोक? नाही ना. ऐका 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 बाबा, आज तुकोबरायांच्या एका अभंगावरती कितीतरी समाज स्वतःची पोटं भरतोय. तुम्ही पहा, गावामध्ये एका सप्ताहाचं नियोजन जर केलं तर त्या सप्ताहाचं नियोजन करत असताना मंडपवाला येतो की नाही? बोला पटकन. मंडपवाला येतो, सिस्टीमवाला येतो, बरोबर, आचारी येतो, बरोबर की नाही? मला सांगा इथं बसलेल्यांनी आता खायचं म्हटलं का लोक येतात ना? ऐका इकडं पहा, मी काय म्हणते पहा बाबा, नुसतं पैशानं पोट भरणं नाही. ऐका, आज गाथेचं सामर्थ्य एवढं आहे का बाबा तुकोबरायांचा नुसता या ठिकाणी नावानं सप्ताह जरी चालू झाला तर त्या सप्ताहामध्ये कितीतरी वयस्कर माणसं असतात, कितीतरी तरुण वर्गामधली मुलं असतात, कितीतरी लोक बाबा या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या रूपानं आज आपापलं पोट भरतात. आहे मला काय म्हणायचं आहे ऐका बाबा, तुकोबराया आपल्याला तसे नाही सांगायचे. मग तुम्ही म्हणाल ताई कसे सांगायचे? माझा पडलेला प्रश्न आहे बघा, तुम्हाला किती पडतोय. मला काय म्हणायचं आहे ऐका, म्हणजे माझ्या अल्पबुद्धीला पडलाय म्हणून मी आता तुम्हाला सांगणार आहे तो प्रश्न. ऐका, इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे का त्या काळामध्ये जगद्गुरू तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये हिंदवी स्वराज्याचं धोरण ज्यांनी आखलं आणि खऱ्या अर्थानं बाबा हे आपल्याला साम्राज्य ज्यांनी दाखवलं असा असणारा महाराष्ट्राचा एक जाणता राजा छत्रपती शिवराय हे तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये स्वतः बसत होते. हे इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे? बोला पटकन. कोण कोण सहमत आहे माझ्याबरोबर? सगळीजणं नक्की. आता मला इथं बसलेल्यांनी सांगा, जर महाराष्ट्राचा जाणता राजा जर तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये बाबा जर स्वतः बसत होते, हे जर आपलं मत आहे, तर मला पडलेला प्रश्न आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे किंवा तुम्ही ऐकलेल्याप्रमाणे जर तुकोबरायांना मंबाजीनं काट्यानं मारलं होतं, सालू मालूनं जर त्रास दिला होता, तुम्ही म्हटल्याप्रमाणे रामेश्वर भट्टांनी वया इंद्रायणीत बुडवायला लावल्या होत्या, तर मला सांगा त्यावेळेला तुकोबरायांनी एखादं पत्र जर छत्रपती शिवरायांना लिहिलं असतं तर राजांनी यांची दखल घेतली नसती का? टेन्शनमध्ये आहेत का? नाही, पण माझं टेन्शन म्हणजे माझं कीर्तन म्हणजे जरा टेन्शन घेण्यासारखं असतं. थोडं प्रॅक्टिकली बोललं पाहिजे ना आपण. ऐका इकडं पहा, मला सांगा त्या काळामध्ये जर तुकोबरायांनी एखादं पत्र दादा राजाला लिहिलं असतं की राजे माझ्या गावामधले सालो मालू मला त्रास देत आहेत, मंबाजी मला त्रास देतात आहे, तुम्ही त्यांना जाऊन काहीतरी बघा, तुम्ही त्यांना जाऊन जाब विचारा, असं जर राजांना एखादं पत्र लिहिलं असतं तर राजांनी त्यांची दखल घेतली असती ना. पण आता ऐका, तुकोबराया म्हटले देवा अरे अरे मला राजांना एखादं पत्र लिहायची गरज काय? ऐक देवा, अरे जर लोक मला त्रास देत असतील तर याच्यामध्ये लोकांचा दोष नाही, मग दोष कदाचित देवा तुझा आहे. ऐक देवा, अरे जर लोक मला त्रास देतात आहे तर मंदिरामध्ये तुझा राहून उपयोग काय? तुझे दास्य करू आणि मागो खावया. दास्यत्व तुझं करतोय ना, आणि दास्यत्व तुझं करत असताना लोक जर मला त्रास देत असतील तर मग मात्र दीघ झाले जिने माझ्या पंढरी राया, मग माझ्या जीवनाचा काय उपयोग आहे देवा? आणि ऐक देवा, जर लोकांनी मला त्रास द्यायचा असेल तर मग मंदिरामध्ये तू बसलेला तू काय मेलाय का? महाराजांची भाषा, हे धाडस महाराजांनीच करावं. महाराज देवाला विचारतात, ए देवा आम्हा गांधी जन, आम्हा गांधी जन, हे आम्हा गांधी जन, आम्हा गांधी जन, मेला नारायण, आम्हा गांधी जन परिका मेला नारायण, गांधी जन परिका मेला नारायण, आम्हा गांधी
आम्हा गांधी जन आम्हा गांधी जन आम्हा गांधी जन तुकोबारा या देवाला सांगतात, ए देवा आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण. लोकांनी आम्हाला त्रास द्यावा. ए देवा, अरे मंदिरामध्ये बसलेला तू काय मेलाय का? कोण म्हणतंय? वारकरी बाबा तुकोबारा या देवाला म्हणतात. आता मला इथं बसलेल्यांनी सांगा, खरंच एवढं धाडस जीवनामध्ये आपण करू शकतो का? बोला बोला पटकन. अहो बाकीचं धाडस तर सोडा. आपण कुणाकरता प्रामाणिक आहे मला सांगा ना. कुणाकरता? मी सांगेल तुम्हाला, ऐका. आपण कुणाकरताच प्रामाणिक नाही, कुणाकरताच नाही. कसं काय बरं? मी सांगेल तुम्हाला. माणूस जसा दिसतो तसा तो असतो का? बोला की पटकन. तुम्हाला काय वाटतं? आणि आत्ताच्या युगामध्ये मला इथं बसलेल्यांनी सांगा, आपण कुणावरती विश्वास ठेवू शकतो दादा? बोला बोला. अहो शेजारच्या वरची सुद्धा आपण विश्वास ठेवू शकत नाही का? कारण मी सांगतो तुला आणि तू सांगावाला, अशातली गत आहे आता. म्हणजे आपण कुणाला सांगू शकत नाही, कारण शेजारी बसलेला बाबा कधी आपल्याविषयी बाहेर जाऊन चर्चा करेल याचं गॅरंटी आपल्याकडं आता राहिली नाही. एकतर कुणाशी बोलावं हा प्रश्न पडलेला आहे, काय बोलावं हा प्रश्न पडलेला आहे. कारण सांगते तुम्हाला, ऐका. इथं दुसऱ्याबरोबर संवाद साधत असताना त्याला आपण बाबा किती प्रामाणिकपणे जरी सांगायचा प्रयत्न केला ना, पण तरीसुद्धा समोरचा तितका प्रामाणिक राहतो असा अजिबात नाही. हल्ली लोक म्हणायची बाबा, म्हणजे आधीपासून लोक कुत्र्याला प्रामाणिक म्हणतात, पण माणसाला प्रामाणिक कुणी म्हणत नाही. काय मत आहे तुमचं? एक हिंदीमध्ये बाबा एक शायरी होती, ऐकली होती म्हणून तुम्हाला सांगते, ऐका. इंसान लोमड़ी के साथ नहीं रहता लेकिन फिर भी वो शातिर है. इंसान लोमड़ी के साथ नहीं रहता लेकिन फिर भी वो शातिर है. इंसान शेर के साथ नहीं रहता लेकिन फिर भी वो क्रूर है. और वाह रे वाह, इंसान की फितरत तो देखो. इंसान कुत्ते के साथ रहता है लेकिन फिर भी वफादार नहीं है. विठ्ठल. किती कीर्तन कळतंय तेवढं पहा जरा, ऐका. बाबा आपण माणसं बाबा कुत्र्यांसोबत राहतो, पण त्यांच्याबरोबरचा एकही गुण आपल्याला आता घेता येत नाही. म्हणजे आपण कोणत्याही बाबतीमध्ये तितकं प्रामाणिक असू याची मात्र कोणतीही गॅरंटी नाही. तुकोबाराया म्हटले, देवा अरे आमचं मात्र तसं नाही. अरे तुझी भक्ती करत असताना आम्ही कशामध्ये कमी पडलो तेवढं सांग ना देवा. अरे तुझ्या वारीला निघाला का आम्ही लोकांना सांगायचं, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबा नाम. अरे देवा, तुझी भक्ती करत असताना अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही कधी स्वतःचा विचार केला नाही. नामदेवराया तर म्हणतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. तुकोबाराया म्हटले, देवा अरे असं काय कमी पडलं आमच्या भक्तीमध्ये? ऐक देवा, एवढी भक्ती जर आम्ही तुझी करतोय ना, तर मग मात्र देवा आम्हाला तुझ्याकडनं रिझल्ट पाहिजे, आम्हाला दुसऱ्याकडनं रिझल्टची अपेक्षा नाही. आम्ही लोकांकडे जाऊन आमची तक्रार का करायची? मग राजे जरी असले तरी आम्ही राजांना आमचं दुःख का सांगायचं? आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे, महाराजांनी कधी स्वतःच्या परिस्थितीचा सुद्धा बाजार केला नाही. महाराजांनी बाबा स्वतःच्या असलेल्या आप्तीय स्वकीयांचा सुद्धा कधी बाजार केला नाही. प्रत्येक अभंगातली गाथा जर आपण चाच पडून पाहिली, जर मला इथं बसलेल्या वारकऱ्यांनी सांगा, संपूर्ण गाथेमध्ये बायकोचं नाव कुठं आहे का हो महाराजांच्या? बायकोचं नाव नाही, स्वतःच्या मुलाचं सुद्धा नाव नाही, कुणाचं सुद्धा नाव नाही, गावामधल्या सुद्धा कुणाचं नाव नाही. महाराज म्हणतात, बाबा रे मला इथं कुणाचंच नाव घ्यावंसं कधी वाटलं नाही. का? कारण देवा ऐक, तुझे दास्य करू आणि मागो खावया. अरे भक्ती जर मी तुझी करतोय तर मला लोकांची गरज काय? आणि लोकांबद्दल तू मला काय सांगणार देवा? अरे मला माहीत नाही का ही लोक कशी आहेत? ते कशी आहेत? माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखी
सखे हे तो सुखाची मांडणी एक नामी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी तेथे कोणी सोडाविना एका सद्गुरु वाचनी धर्म बाबो सदैवाचा जेवा पर उपकारी आंधळ्या दृष्टी देत त्याचे नाव मी उच्चारू म्हटले देवा अरे तुम्हाला काय या लोकांचं सांगत बसलाय अरे यांच्या बरोबर बोलायची मला काय गरज आहे ऐक देवा मला काय माहित नाही का माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणे अरे ही लोक फक्त आणि फक्त स्वार्थापोटी आपल्यावरती प्रेम करत असतात आणि मग मी काय या लोकांवरती विश्वास ठेवायचा मला इथं बसलेल्यांनी सांगा हल्ली समाजामध्ये बाबा 2 ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला भेटते कुणी सांगू शकतं का कुठे बोला बोला टाळकरी तुम्ही म्हणा ना तुला कशाला बोलवले एवढे टेन्शनमध्ये न खरं मी सांगते तुम्हाला ऐका 2 ठिकाणी बाबा आता समाजामध्ये गर्दी पाहायला भेटते एक ते म्हणजे दवाखान्यामध्ये आणि दुसरी गर्दी पाहायला भेटते ती म्हणजे कोर्टामध्ये विठ्ठल विठ्ठल बाबा दवाखान्यामध्ये गर्दी पाहायला भेटते त्याच्या मागचं कारण आहे भोग रोग जोडून या दिले आणि कासी बाबा या रोगामुळं बाबा हल्ली दवाखान्यातली गर्दी वाढायला लागली आणि दुसरी गर्दी वाढायला लागली त्याच्या मागचं कारण कुठलं कोर्टामधली गर्दी वाढते आज त्याच्या मागचं कारण फक्त एकच आहे ते म्हणजे आज माणसाचा माणसाशीच कमी होत चाललेला जो संवाद आहे ना त्याच्यामुळे आज ती गर्दी आपल्याला वाढलेली दिसते मी सांगेल तुम्हाला पहा वाद आणि संवाद याच्यामध्ये जास्त काही फरक आहे का अजिबात फरक नाही वाद आणि संवाद याच्यामध्ये फक्त बाबा एका शब्दाचा फरक आहे फक्त आपल्याला काही काही गोष्टी कळणं अत्यंत गरजेचं आहे काय असतं माहिती आहे का हल्ली आपण बोलणं आपलं कमी केलेलं आहे का बोलणं कमी केलं हे मला अजून त्याचं उत्तर कळालेलं नाही पण मी सांगत असते नेहमी पहा मनुष्यानं बाबा आपलं मन कुठंतरी मोकळं करता त्याला आलंच पाहिजे आणि का मोकळं करता आलं पाहिजे माहिती आहे हल्ली काही माणसं आतल्या आतमध्ये झुरत आहेत आतमधल्या आतमध्ये बाबा त्यांच्या मनाचं खच्चीकरण चाललेलं आहे काही माणसं असे आहेत बाबा का ज्यांना कमी वयामध्ये हल्ली मृत्यूसारख्या आजाराला सामोरं जावं लागतंय ज्यांना कमी वयामध्ये बीपीच्या गोळ्या खाव्या लागतात ते ज्यांना कमी वयामध्ये बाबा शुगरच्या गोळ्या चालू झालेल्या आहेत तुम्ही पहा तरुण वर्गामधली मुलं आज इतक्या टेन्शनमध्ये जगतात ते का त्याच्या मागचं कारण काय असेल तर कारण एकच आहे का माणसामधला संवाद आता आपल्याला कमी झालेला दिसतोय आणि मग मला असं वाटतं तुम्हाला बोलायचं आहे ना बोलण्याकरता बाबा जास्त माणसं जवळ ठेवायची गरज नाही का कारण जास्त माणसं जिथं एकत्र येतात ना तिथं संवाद नाही तिथं गप्पा होतात काय होतात गप्पा होतात हां जेव्हा जास्त माणसं जवळ येतात त्याला गप्पा करणं असं म्हटलं जातं पण जर तुम्हाला संवाद साधायचा आहे तर त्याच्याकरता एकच व्यक्ती असू दे ना जवळ पण तो मात्र या ठिकाणी आपल्याला हिताला जाणणारा असला पाहिजे तो व्यक्ती आपली चिंता दूर करणारा असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या संवादामध्ये समोरच्या व्यक्तीनं आपल्या दुःखाला जाणून घेतलं पाहिजे विठ्ठल माहिती आहे का हल्ली बाबा एकमेकांशी बोलताना सुद्धा समोरच्या माणसामध्ये बाबा पटकन या ठिकाणी संशय निर्माण होत असतो झालं असं पहा अगदी 2 जवळचे मित्र होते इतके जवळचे मित्र होते दोघांची कट्टर मैत्री होती आणि या कट्टर मैत्रीमध्ये मात्र एक दिवशी त्या म्हातारीनं बाबा तिथल्या असलेल्या म्हातारीनं पाहिलं का दोन्ही चांगले जीवलग मित्र आहेत दोन्ही अगदी एकमेकांच्या अगदी बाबा जीवाला जीव देणारे मित्र आहेत पण म्हातारी बाबा या ठिकाणी थोडी खोडकर होती म्हातारीनं विचार केला सीताराम दादा म्हणली चला या दोघांमध्ये ना कधी भांडण होत नाही ना आज म्हटली या दोघांमध्ये आपण आपलं भांडण लावून द्यायचं आणि म्हातारी इतकी चॅप्टर होती तिनं दोघांमधले एका मित्राला जवळ बोलवलं आणि म्हटली इकडे ये रे दादा इकडे ये म्हटल्यानंतर तिनं त्याच्या कानामध्ये फक्त कुजबुजायची या ठिकाणी काहीतरी कृती केली आणि कुजबुजत असताना फक्त तिनं एका बाबा त्या मित्राला सांगितलं म्हटली मी जे तुला सांगितलंय ना ते तुझ्या मित्राला सांगू नको काय तुम्ही ऐकताय का झोपले सगळे मी जे तुला सांगितलंय ना ते तुझ्या मित्राला
सांगू नको. असं म्हातारी पुटपुटली आणि म्हातारी निघून गेली बाबा तिच्या कामाला. तेवढ्यामध्ये याचा जो जवळचा मित्र होता, त्या जवळच्या मित्रानं त्याला विचारलं, काय रे, काय बोलली ती म्हातारी तुझ्या कानामध्ये? हा म्हणला, काही नाही रे, म्हातारी फक्त इतकंच म्हणली का मी जे तुला सांगितलंय ना ते तुझ्या मित्राला सांगू नको. तो म्हणला, काय, मी तुझ्या एवढा जवळचा मित्र आणि तू मला सांगणार नाही? अरे काय एवढं त्या म्हातारीनं तुला सांगितलंय? अरे बाबा हेच सांगितलं म्हातारीनं का मी जे तुला सांगितलंय ना ते तुझ्या मित्राला सांगू नको. आता ऐका, दोन चांगल्या मित्रांची मैत्री तुटली, याच्या मागचं कारण काय होतं? फक्त काही शब्द बाबा त्या म्हातारीनं एकाच्या कानामध्ये सांगितले आणि त्याचा परिणाम असा घडला बाबा, याच्या मनामध्ये संशय निर्माण आला. आणि संशयाचं भूत असं आहे बाबा, ते कुठल्याही औषधानं कधी जात नाही. आणि म्हणून मला असं वाटतं का संशय बाबा या ठिकाणी कुठल्या औषधानं नष्ट होत नाही. जर तुम्हाला तुमच्या मनामधला संशय घालवायचा असेल ना, तर त्याच्यामध्ये वाद न आणता कधीतरी एकमेकांबरोबर संवाद आणायचा या ठिकाणी प्रयत्न करा. तुमच्या मनामधला संशयही दूर होईल आणि तुमचं नातंही अजून मजबूत होईल. विठ्ठल तुकोबारायांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर तुकोबारायांनी बाबा लोकांबरोबर कधी संवादामध्ये वेळच घालवला नाही. का बरं? तुकोबाराय आता लोकांना म्हणायचे नकोच तुमच्यामध्ये यायला. का? कारण महाराज जर कुठल्या गावामध्ये कीर्तनाला गेले का चोद्दार काका व्हायचं असं, महाराज गावामध्ये गेले का लोक बाबा महाराजांना काही ना काहीतरी बोलत बसायची. महाराज आमच्या गावामध्ये असं झालं, महाराज आमच्या गावामध्ये तसं झालं, महाराज आमच्या गावातल्या अमुक व्यक्तीनं असं केलं, महाराज आमच्या गावातल्या तमुक व्यक्तीनं तसं केलं. आणि त्याचा परिणाम असा व्हायचा, महाराजांचं सगळं कीर्तन बाबा त्या लोकांवरती चालू व्हायचं. सुरुवातीचे महाराजांचे अभंग जर आपण पाहिले तर महाराजांनी कितीतरी शब्द बाबा समाजाकरता तसे सुद्धा वापरलेत. काय शब्द वापरले महाराजांनी? महाराज आपल्याला कितीतरी वेळा असं पण बोलून गेलेले आहेत की बाबा रे, जर तुम्ही देवाचं भजन नाही केलं तर मग मात्र तुम्हाला यम यातना करेल, मारिती, झोडीती, निष्ठूर, एवढे शब्द महाराजांनी वापरले. का अरे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींमधनं जावं लागेल. मग मात्र आता तुकोबारायांवरती वेळ आली. तुकोबाराया म्हटले, देवा अरे काय मला या लोकांमध्ये तू अडकून ठेवलंय, काय मला या प्रतिष्ठेमध्ये गुंतून ठेवलंय, काय मला लोकांमध्ये बाबा या ठिकाणी तू बोलायला पाठवलंय. अरे जिथं बोलावं तिथंच माणसानं बोललं पाहिजे. काय मत आहे तुमचं बाबा? काही लोक या ठिकाणी इतकी बडबड करतात, इतकी बडबड करतात, पण शेवटी मात्र या ठिकाणी त्यांना काय बोलायचं हे समोरच्याला सुद्धा कळत नसतं. माऊली तर म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी. एवढी बडबड करतो आपण, पण त्याच्यामध्ये जर काही निष्फळ होत नसेल तर मला वाटतं ती बडबड काही कामाची नाही. तुकोबा म्हणले, देवा अरे मला आता या ठिकाणी भांडायचं जरी झालं तरी मी तुझ्याबरोबर भांडेन, संवाद जरी साधायचा तो तुझ्याबरोबर करेल, आणि मला देवा जर काही बोलायचं जरी झालं ना तर मी ते तुझ्याबरोबर बोलेन. महाराज म्हणतात, देवा आता मला लोकांचा सहवास नको, त्यापेक्षा देवा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आम्ही एकांतामध्ये राहून आमचं बघून घेऊ बाबा, आता मला लोकांमध्ये यायचं नाही. का बरं? कारण हल्लीची लोक बाबा या ठिकाणी संवादाला सुद्धा या ठिकाणी योग्य प्रतिसाद देतील असं अजिबात नाही. आपण बाबा एखाद्याला पोट तिडकीनं सांगतोय बाबा रे असं करू नको, तसं करू नको, पण तो संवाद करत असताना समोरच्या माणसाला सुद्धा ते कळणं गरजेचं आहे की नाही? मला इथं बसलेल्यांनी सांगा, बाप किती वेळा आपल्या मुलाला सांगत असतो, बेटा अरे तुझा हा रस्ता चुकीचा आहे, तुझा हा मित्र वाईट आहे, बाळा तू असं वागू नको, बाळा तू असं करू नको. पण मला प्रामाणिकपणे सांगा, हल्लीची मुलं खरंच तितकं बापाचं पटकन ऐकतात का? बोलत नाही का तुम्ही? नाही ऐकत. ऐका मी सांगते तुम्हाला, जगात असा कोणता बाप आहे हो ज्या बापाला वाटतं आपल्या मुलाचं वाईट व्हावं? बोला. आणि कितीतरी वेळेला बाप प्रयत्न करतो का मुलाशी आपला संवाद झाला पाहिजे, मुलाबरोबर आपलं बोलणं झालं पाहिजे, पण आजही बाबा या ठिकाणी तो मुलगा बापाला तितक्या चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स करत नाही. आणि त्याचा परिणाम काय होतो? त्या मुलाला बाबा या ठिकाणी कुठंतरी अधोगतीला जावं लागतं, आयुष्याचं कुठंतरी वाटोळं करून घ्यावं लागतं. ज्या दिवशी बाबा आपल्याला समोरच्या विषयीची या ठिकाणी तळमळ समजेल आणि त्याच्या संवादात्मक भूमिकेमधनं त्याला नेमकं काय सांगायचंय हे ज्या दिवशी आपल्याला कळेल ना, मला असं वाटतं जीवनामधला सगळ्यात चांगला संवाद तो आपला असेल. विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी प्रयत्न केला बाबा लोकांबरोबर बोलायचा, पण महाराजांना असं वाटलं लोक काय आपलं ऐकत नाही. आणि म्हणून तर महाराज म्हणतात ना, वाजत से बोंब कोणी नायकती कानी. अरे किती लोकांना मी सांगतोय पण कोणी नायकती कानी, कोणीच माझं ऐकायला तयार नाही. आज आम्ही लोकांना म्हणतोय म्हणा विठ्ठल विठ्ठल, पण कोणी म्हणत चला. म्हणजे तुकोबाराया म्हणले, देवा अरे किती वेळा आम्ही सांगतोय हो, आणि हल्ली तर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं का नाही हाही मोठा प्रश्न झालाय. एक जण तर त्या दिवशी मला असं म्हटलं, राहुल दादा म्हणले ते कीर्तनकार लोक विसरले ना मग ते विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. आता हे बरं आहे का?
म्हणजे आम्ही विसरल्यावरती विठ्ठल विठ्ठल म्हणतो का? म्हणजे लोक कुठं तर्क लावतील हे आपण सांगू शकत नाही. पण आता ऐका, महाराज म्हणले देवा, अरे किती वेळा मी लोकांना सांगायचा प्रयत्न करतो पण लोक मात्र ऐकत नाही. ऐकलं पाहिजे बाबा, कुणाचं तरी आपल्याला ऐकता आलं पाहिजे, कुणाशी तरी आपल्याला आपलं मन मोकळं करता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं का जर तुम्ही कुठंच नाही मन मोकळं केलं ना तर मग मात्र या ठिकाणी तुमच्या अंतःकरणामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही राहणार नाही. तुम्ही पहा, मनामध्ये किती दिवस काय 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 साठवून ठेवायचे? बसलेल्यांनी मला सांगा, किती दिवस बाबा आपण या मनामध्ये काय काय साठवून ठेवू शकतो? त्यापेक्षा मला असं वाटतं एकदाचं बोलून टाकलेलं बरं. काय मत आहे तुमचं पेटी मास्तर? बोला की पटकन. एकदाचं बोलून टाकलेलं बरं. म्हणजे कुणीही असू दे, तुम्हाला समोरच्याचा राग आला ना तरी तुम्हाला तो व्यक्त करता आला पाहिजे. का? त्याचं कारण सांगते. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. माणसं मेल्यानंतर बाबा पानभर श्रद्धांजली आपण त्याला वाहिली, त्या मेलेल्या माणसाला त्याचा उपयोग आहे का? नाही. पण मला असं वाटतं, पहा, जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत त्याची जाऊन कधीतरी बरी खुशाली विचारा, कधीतरी त्याच्याबरोबर जाऊन तुम्ही संवाद साधा, कधीतरी 2 शब्द त्याच्याशी प्रेमाने बोला. मला असं वाटतं बाबा, तुमच्या त्या श्रद्धांजलीच्या पानभरापेक्षा या ठिकाणी 2 मिनिटाचा संवाद त्या असलेल्या व्यक्तीला खरी श्रद्धांजली देऊन जाऊ शकतो. ही खरी श्रद्धांजली बाबा त्याला या ठिकाणी मिळू शकते. कधीतरी त्याच्याशी बोलता आलं पाहिजे ना. अहो, आईबाप जिवंत आहे तोपर्यंत मुलांनी त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे. जोपर्यंत आपली जवळची माणसं आहेत, जवळची नाती आहेत, तोपर्यंत आपल्याला ती टिकवता आली पाहिजे. मी काय म्हणते पहा, एकतर देवाबरोबर बोलणं आपल्याला आता पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. का बरं? कारण तुकोबाराया म्हणले, देवा अरे आम्ही बोलत होतो तुझ्याबरोबर, आम्हाला कळत होतं काय बोलायचं. त्याहीपेक्षा पुढं सांगू, तुकोबा तर देवाला म्हणतात, ए देवा, आई अरे तुझ्याबरोबर भांडताना सुद्धा आम्हाला वेगळीच मजा येते. का बरं? तुझं मजा नाही भेद केला सहज विनोद, केला सहज विनोद, केला सहज विनोद. सहज विनोद, केला सहज विनोद, केला सहज विनोद. बोलणं जरी झालं देवाबरोबर, भांडण जरी झालं तरी तुकोबाराया म्हणतात, ए देवा तू जमज नाही भेद, केला सहज विनोद. काय जुन्या काळामधल्या लोकांमध्ये बाबा या ठिकाणी प्रेम असायचं. अहो, पोलीस स्टेशनची पायरी काही काही माणसं मेली तरी कधी पाहिली नव्हती. खरं आहे का खोटं आहे? बोला बोला पटकन. कितीतरी जुनी माणसं अशी होती बाबा, कोर्टामध्ये जायला त्यांना भीती वाटायची, घाबरायची. पोलीस स्टेशन म्हटलं का त्यांना अंगाला थरकाप व्हायचा, भीती वाटायची. का? त्याचं कारण असं होतं बाबा, ती माणसं या ठिकाणी पोलीस स्टेशनला घाबरत नव्हती, कोर्टाला घाबरत नव्हती. मग ती माणसं बाबा या ठिकाणी नात्यांना तेवढी इज्जत देणारी आणि प्रामाणिक होती. त्यांना असं वाटायचं घरातले वाद हे घरामध्ये मिटले पाहिजे, घरातली भांडणं घरामध्ये शांत झाली पाहिजे. काय जुन्या लोकांचे विचार असायचे बाबा. अहो, 2 भाऊ एकमेकांशी बोलत जरी नव्हते ना, पण तरी सुद्धा मोठ्या भावाच्या पोराला जर काही झालं ना तर बाबा या ठिकाणी घरामधला सगळ्यात लहान भाऊ असू दे पण तरी सुद्धा डॉक्टरकडे जाऊन आधी गपचूप पैसे देऊन यायचा. खरं आहे का खोटं आहे? बोला. आता मात्र या ठिकाणी तसं राहिलं नाही. माणसामधला संवाद तर बाबा कमी झालाच आहे, पण अजून पुढं सांगू, माणसामधलं प्रेम सुद्धा आता बाबा फक्त पैशावर येऊन थांबलेलं आहे. पैशापुढं आता माणसाला प्रेम कळत नाही, जिव्हाळा कळत नाही, माणुसकी कळत नाही, नातीगोती कळत नाही. संवाद तर फारच लांब राहिला बाबा. हल्ली बाबा कुणाशी बोलायचं झालं तरी लोक म्हणतात याच्यापासून काही फायदा असेल तर बोललेलं बरं. नाहीतर आपला मोबाईलवरती कॅन्डी क्रश खेळत बसलेलं फायद्याचं, हां IPL पाहिलेलं फायद्याचं. म्हणजे लोक इतके बाबा आता या ठिकाणी स्वतःला फार बिझी करून घेतात. ते त्यांना असं वाटतं मोबाईलशिवाय आपला दुसरा मित्रच कोणता नाही. पण मी सांगू तुम्हाला, ऐका, हां काही लोकांना मी आता कितीतरी लोकांना म्हणते, अरे तुम्ही बोलत जा, एकमेकांना काहीतरी विचारत जा. एकमेकांना विचारल्यावरती अनेक प्रश्न सॉल्व्ह होतात. एकमेकांना विचारल्यानंतर स्वतःची बुद्धीसुद्धा या ठिकाणी आपल्या अजून उजाळा तिला मिळत असतो. मी काय म्हणते पहा, अहो बाकीची आजही काही लोक मला अशी पाहायला मिळतात ते का जी लोक बाबा मुलांना मुलं झाली पण तरी मंदिरामध्ये बसून पत्ते खेळतात. खरं आहे का खोटं आहे बाबा? बोला. मुलांना मुलं झाली
आणि तरी ती बिचारी मंदिरामध्ये जाऊन पत्ते खेळतात. ते काही लोकांची उत्तरं सुद्धा इतकी विचित्र असतात. कधी कधी वाईट वाटतं बाबा काय आपल्या महाराष्ट्रामध्ये बाबा काय बोलावं. कारण एकतर आपलं वय लहान पडतं आणि दादा त्यांना बोलायला गेलं ना बाबा अहो काय हे शोभतं का तुम्हाला, कशाला तुम्ही पत्ते खेळताय. काही लोकांनी मला अशी सुद्धा उत्तरं दिलेली आहेत का ताई आम्ही काय पैशावर नाही खेळत, आपला टाईमपास म्हणून. कधी कधी असं वाटतं ना बाबा वय बारीक आहे माझं, पण खरंच असं वाटतं कधी कधी देवाला जाऊन सांगावं देवा टाईमपास करण्यासाठी एवढा टाईम यांना देण्यापेक्षा यांचा टाईम काढून घे आणि तो टाईम तू चांगल्या लोकांना दे, म्हणजे कमीत कमी चांगल्या लोकांचं तरी कल्याण होईल. विठ्ठल महाराजांना कळालं म्हणून महाराज म्हणतात बोलण्याची नाही आता देवाविन काही, हे बोलण्याची नाही आता देवाविन काही. बोलण्याची नाही आता देवाविन काही, बोलण्याची नाही आता देवाविन काही, बोलण्याची नाही आता देवाविन काही. तुकोबा म्हटले देवा ऐक आता मला यांच्या त्यांच्याविषयी बोलत बसायचं नाही. ए देवा आता मी जर बोलणार असेल तर फक्त तुझ्याशी बोलणार आहे. मला जर संवाद साधायचा आहे देवा मी तुझ्याशी साधणार आहे. ओ वारकरी ऐका इथं बसलेल्या प्रत्येकानं एक तर आपलं नातं टिकावं याच्याकरता संवाद करत चला. 2 जर या नात्यामध्ये आपला काही संशय असेल तर तो संशय दूर करण्याकरता संवाद करा. आणि जर तुम्हाला या नात्यांवर सुद्धा विश्वास नसेल, जगामधल्या कुठल्याच लोकांवरती विश्वास नसेल तर कमीत कमी बाबा गाभारामधल्या परमात्म्याकडे बसून तरी संवाद करा, जेणेकरून बाबा आयुष्याचं कुठंतरी मनाचं मोकळेपण आपल्याला या ठिकाणी अनुभवता येईल. कुठंतरी आपल्याला बोलता आलं पाहिजे, कुणाला तरी काहीतरी आपल्याला सांगता आलं पाहिजे. ऐका इकडं पहा तुकोबराया म्हटले देवा मला तुला सांगायचंय, देवा मला तुझ्याशी बोलायचंय. काय बोलायचंय विठ्ठलानं विचारल्यानंतर तुकोबराया म्हटले देवा माझा पहिला प्रश्न आहे तुला, तुझे दास्य करू आणि मागो खावया. देवा मी तुझं चिंतन करतोय, तुझी भक्ती करतोय. अरे लोकांसारखी तर माझी भक्ती नाही ना रे देवा. एकादशीला माळ घालायची आणि पुढच्या एकादशीपर्यंत अरे असं नाही ना माझं देवा. अरे काय वाटतं रे तुला. अहो काही लोकांची ज्ञानेश्वरी बाबा तुम्ही पहा फक्त सप्ताह टू सप्ताह ओपन होते, नाही माहिती तुम्हाला. फक्त सप्ताह आला का पारायणाला फक्त ती उघडली जाते, नंतर जे दोरी बांधून परत काही ज्ञानेश्वरीचा आपला संबंध येत नाही. पण ऐक देवा अरे यांच्यासारखं माझं काही आहे का रे. नोहे दास खरा परिहा झाला शे डांगोरा. अरे ही काही लोक समाजामध्ये डांगोरा पिटवत फिरतात, ते भक्ती करतोय असं सांगत फिरतात ते. पण ऐक देवा अरे माझं तर तसं नाही ना. मी तुझी भक्ती इतकी केली. मग ऐक देवा एवढी भक्ती करून जर लोकांकडे जावं लागत असेल तर दीग झाले जिने माझ्या पंढरी राया. मग मात्र देवा माझ्या जीवनाचा धिक्कार आहे. आणि ऐक देवा आता मला तुला सांगायचंय काय, अरे जर माझ्या जीवनाचा धिक्कार होत असेल तर मग तुला तरी देवा काय म्हणावं. अभंगाचं दुसरं चरण
काय गा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. तुकोबारा या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, ए देवा ऐक, अरे जर मला या ठिकाणी माझ्या जीवनाचा धिक्कार होत असेल, जर या ठिकाणी लोक मला नावं ठेवत असतील, जर या ठिकाणी तुझी भक्ती करून जर मला दुसरीकडे जावं लागत असेल, तर मग मात्र देवा काय गा विठोबा तुझा आता म्हणावे. मग तुला तरी देवा काय म्हणावं. ऐक, अरे विटेवरती तू बसलाय, मग तुझी सुद्धा काही कामं आहेत ना रे. अरे जर तू आमच्यासाठी जर तिथं उभा आहे, कुणासाठी उभा आहे, प्रत्येकाला माहिती आहे, पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. अरे तुला तिथं उभा केलाय कशा करता बाबा, या ठिकाणी फक्त आणि फक्त भक्ताच्या संरक्षणाकरता तुला तिथं उभा केलाय कशा करता, आमच्या करता देवा. आणि जर तू आमच्या करता काही करू नाही शकला तर मग देवा तुझा तरी काय उपयोग आहे. ऐक देवा, अरे मग तुला तिथं असून काय उपयोग आहे. मला सांगा बाबा, या ठिकाणी राजाचं काम असतं काय, त्यानं बाबा प्रजेचा सांभाळ केला पाहिजे. काय मध्ये बसलेल्यांचं, बोला बोला पटकन, त्यानं प्रजेचा सांभाळ केला पाहिजे, बरोबर की नाही. का मला प्रजेला, मला बसलेल्यांनी सांगा, राजा ही प्रजाला सांभाळणार करताच आहे ना. राजा कशाला आहे, प्रजेला सांभाळण्याकरता का प्रजेला लुटून खाण्याकरता. बोलत नाही का तुम्ही. हां हां हां, ऐका ऐका ऐका, राजाचं काम आहे काय, त्यानं प्रजेला सांभाळलं पाहिजे. त्यानं प्रजेचं बाबा या ठिकाणी संकट काय आहे ते दूर केलं पाहिजे, त्याच्या अडचणी काय आहेत ते फक्त या ठिकाणी पाहिलं पाहिजे. एखादा कार्यकर्ता या ठिकाणी असा असला पाहिजे बाबा का त्याच्याकरता बाबा लोकांनी सुद्धा झडप घातली पाहिजे. मला असं वाटतं आज भरत शेठचं काम आपण जर पाहिलं असेल तर मला आल्या आल्या या ठिकाणी जेव्हा आनंद एका गोष्टीचा झाला, कार्यक्रमाचं आयोजन करत असताना या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन आयोजन कोण करतंय त्याच्यावरती ठरत असतं त्या कार्यक्रमाची उंची काय असते ते. आणि म्हणून मला असं वाटतं का एखादा माणूस या ठिकाणी समाजाकरता रात्रंदिवस तडफड करतोय बाबा, गोरगरिबांकरता, शेतकऱ्यांसारखा या ठिकाणी बाबा नेहमीच पुढाकार घेतोय. अजून पुढं सांगेल मी तुम्हाला, आषाढी पंढरपूरची वारी जशी आपण या ठिकाणी साजरी करतो तशी आजही रायगडावरची वारी बाबा चालूच आहे की नाही. आजही बाबा या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं ते आमचं असणारं जे काही अस्तित्व आहे ते टिकवण्याकरता जर एखाद्याचं या ठिकाणी धोरण असेल तर मला असं वाटतं बाबा एखादा व्यक्ती जीवनामध्ये असा सुद्धा असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. नेपोलियन बोनापार्टचं एक वाक्य, नेपोलियन बोनापार्ट असं म्हणत असतो की तुम्ही जर 100 कुत्र्यांचा राजा एका वाघाला जर केलं, ऐकताय ना तुम्ही, 100 कुत्र्यांचा राजा जर एका वाघाला जर तुम्ही करून ठेवलं ना तर त्या कुत्र्यांना मरताना सुद्धा या ठिकाणी फार मोठं समाधान वाटतं. का, कारण आमचा राजा हा वाघ होता. पण 100 वाघांच्या बाबा या ठिकाणी जर एखाद्या कळपामध्ये एखाद्या बाबा कुत्र्याला जर आपण राजा म्हणून ठेवलं ना तर त्या वाघांना मरताना मान खाली घालून मारावं लागतं. का, कारण आमचा राजा कोण होता. किती कळतंय पहा. म्हणून या ठिकाणी मला नेहमी सांगावं असं वाटतं, एखादा व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये असं असलं पाहिजे का ज्याच्याकडे पाहून आपल्याला समाधान वाटलं पाहिजे आणि ज्याच्या कार्याला आपल्याला सुद्धा पाठिंबा द्यावासा वाटला पाहिजे. ऐका इकडं पहा, बाकी जाऊ द्या सगळं, पण मला काय म्हणायचं आहे पहा, आपल्याला दास्यत्व कुणाचं करायचं हे आपलं आपण स्वतः ठरवलं पाहिजे. कुणाच्याही मागं जाण्यात मजा नाही आणि कुणाच्याही बाबा या ठिकाणी मागं पुढं करण्यात सुद्धा आता मजा राहिली नाही. मला असं वाटतं इथं बसलेले कितीतरी बाप असे असतील, बोलत चला बाबा मुलांशी. का, कारण आज आपण मुलांशी बोलणं फार गरजेचं आहे. जरा मोबाईल बाजूला ठेवा, आपले काबाड कष्ट चालूच आहे, पण त्या काबाड कष्टाच्या पलीकडं आपली मुलं काय करतात हे आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे. आज कळालं तर ठीक आहे, नाहीतर आपली मुलं हाताबाहेर जातील आणि ज्यांच्याकरता कमवून ठेवलेलं आहे ना बाबा ते म्हातारपणामध्ये सुद्धा उपभोगता येणार नाही आणि आपलं आयुष्य मात्र वायाला जाईल. विठ्ठल विठ्ठल. चला, संसार मात्र रोजच चाललेला आहे बाबा, त्याची चिंता आपल्याला करायची गरज नाही. का, कारण ते गाणं तुकोबारा यांनी अगोदरच देवासमोर मांडलं या अभंगाच्या तिसऱ्या चरणी. संसाराचा धाक निरंतर आम्हाची, संसाराचा धाक निरंतर आम्हाची, संसाराचा धाक निरंतर आम्हाची, संसाराचा धाक निरंतर आम्हाची. मरण भले परी काय अवकाळाची, मरण भले परी काय अवकाळाची, काय गावी ठोबा आता तुझ म्हणावे, काय गावी ठोबा आता तुझ
अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबराया सांगतात, ए देवा ऐक, संसाराचा धाक निरंतरा माशे. काय प्रपंच करून बाबा उपयोग आहे मला सांगा ना. ऐका, या प्रपंच करण्यामध्ये मला असं वाटतं तुकोबरायांकडे जर आपण पाहिलं तर तुकोबराया म्हणतात, देवा अरे हा धाक निरंतरा माशे, रात्रंदिवस आम्हाला त्याची चिंता आहे, कसं होईल काय होईल. अहो इतकी काही लोक चिंता करतात, इतकी लोक चिंता करतात. मी कितीतरी वेळा अशी उदाहरणं पाहिलेली आहेत डोळ्या देखत. आपल्या मुलाला खर्चटलेलं सुद्धा काही आयांना सहन होत नाही. तुमचं काय मत आहे? हां, अहो काही अशा मी आया पाहिलेल्या आहेत का ज्या मुलांना भूक म्हणजे काय त्याची सुद्धा जाणीव करून देत नाही. हां, 2-2 तासानं पोराच्या तोंडात काहीतरी चालूच आहे. त्याला भूक म्हणजे काय ते कळत नाही, त्याला तहान म्हणजे काय ते कळत नाही. हां, खरं आहे का खोटे बोला. एक वही फाटली का लगेच दुसरी वही पोरांच्या हातात दप्तरात आहे की नाही? बोला पटकन. हां, अहो इतकंच काय, पोरांनी नुसती तोंड बारीक केली तरी आईला आणि बापाला इतकं टेन्शन येतं. हां, माझ्या शाळेमध्ये एक मैत्रीण होती, इतकं टेन्शन यायचं. ती काय करायची माहिती आहे का, आमच्याबरोबर असली ना ताई का एकदम एन्जॉय करायची, मस्त आमच्याबरोबर हसायची, खेळायची, नाचायची, बागडायची. आमच्याबरोबर सगळं तिचं व्यवस्थित चालू असायचं. एक तर तिचं गाव लांब होतं, ती इकडं तिच्या मावशीकडं राहत होती आणि आमच्यामध्ये आली का एकदम ओके. पण तिची आई किंवा तिचे वडील भेटायला आले का इतकं बारीक तोंड करून बसायचे. नाही, मी दाखवते तुम्हाला, बघून घ्या माझ्याकडे पाहून तुम्ही. एवढं बारीक तोंड करायची. मी म्हणायचे हिला झालंय तरी काय, आता मग अशी एकदम चांगली होती आणि आता नेमकं तिची आई किंवा वडील आले. बरं, वडील सुद्धा तिच्याकडं पाहिले का, काय होतंय तुला, काय होतंय तुला, काय होतंय तुला. मी मनातल्या मनात म्हणायचे काहीच होत नाही आहे हिला, ही नाटक करते. पण म्हटलं आता काय करायचं, काहीच नाही ना, नुसतं काय होतंय तुला, पैसे पाहिजे का, पैसे पाहिजे का. मग ते असे हळूहळू वर बघायचे. मग बापाला वाटायचं हां हिला पैसे पाहिजे आणि मग बापाशी 500ची नोट काढून द्यायचा, बस का. ती अशी करायची, अजून 500ची नोट काढून द्यायचा, बस का. ती अशी वरच बघायची. असं करता करता जोपर्यंत तिच्या चेहऱ्यावरती आनंद होत नाही तोपर्यंत हा बाप बिचारा पैसे काढत बसायचा. आता मला सांगा बाबा, या ठिकाणी तिला तर आमच्याबरोबर असताना ती चांगली असायची, फक्त आपल्याला बाबा त्यांच्या चेहऱ्यावरती दुःख फक्त पाहायची सवय नाही. मी काय म्हणते ऐका, मुलगा मुलगी दुःखी असावा अशी माझी कोणतीही इच्छा नाही, पण कमीत कमी बाबा त्यांना आपल्या पैशाची जाण असली पाहिजे. काय मत आहे तुमचं, बोला पटकन. एवढे पैसे जीवनामध्ये कमवा की आपल्या म्हातारपणामध्ये आपल्या पोरांनी आपल्याकरता डॉक्टर बोलवले पाहिजेत, वकील नाही. कळलं ना, कळतंय का. डॉक्टर बोलवले पाहिजेत आपल्या म्हातारपणामध्ये, तर त्या पैशाचा उपयोग आहे. हां, संसाराचा धाक निरंतर आम्हाशी, रात्रंदिवस त्याची चिंता चालली. पण तुकोबा म्हटले, ए देवा काय चिंता करायची, ऐक, मरण भले परी काय कळायसी. आणि मग एवढं कारण ज्या देवापुढं मांडलंय, एकदा त्या देवाचं प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई, मी
अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडला. ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना आपल्या असणाऱ्या संपूर्ण भागाचं वैभव माननीय आमचे भरतदादा गोगावले या ठिकाणी त्यांचे सर्वप्रथम आभार मानते. सुंदर केलेलं कार्यक्रमाचं नियोजन, अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माझ्या समवेत आलेले आमचे भाऊसाहेब असतील, आमचे संभाजी मामा असतील, आमचे सरपंच असतील, सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे संपूर्ण कलाकार मंडळी, मी सांगितलं एक एक बाबा हिरा जसा पार खून काढावा ना, तशी या कोकण प्रांतामधली ही सगळी हिरे आहेत. अगदी या ठिकाणी बाबा कशाची उपमा आपण त्यांना देऊ शकत नाही. इतकी सुंदर सुंदर रत्न बाबा कोकणानं या ठिकाणी दिलेली आहेत. आणि त्यातलीच ही सगळी गायक मंडळी, राहुलदादा असेल, विवेकदादा असतील, आमचे सगळे दोन्ही मृदुंगाचार्य, महेशदादा असतील, आमचे बंधू असतील, सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आणि विशेषत्वानं या ठिकाणी मला वाटतं टाळ्या झाल्या पाहिजेत त्या आमच्या सगळ्या असणाऱ्या महिला टाळकऱ्यांकरता. चला, कारण आम्ही जितके कष्ट घेतो आहे तेवढेच कष्ट या ठिकाणी ते महिला टाळकरी घेतात आहे. म्हणून या ठिकाणी आता एवढे हार त्यांच्या गळ्यात असते तर मग त्यांना कळलं असतं किती त्रास आहे ते. पण चला, अतिशय सुंदररित्या या ठिकाणी त्यांनी आपल्याला सहकार्य केलं म्हणून त्यांचे आभार. सोबदार काकांचे आभार, विनेकरांचे आभार. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या मनमंदिरा या कार्यक्रमाचे आयोजक या ठिकाणी जे आहेत त्यांचे देखील मी ऋण व्यक्त करते. आणि ही सेवा बाबा परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. एकदा सर्वांनी प्रेमानं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 ओघाच्या भरात एखादा शब्द जास्त गेला असेल तो बुद्धीचा दोष. जे चांगलं आहे ते परमात्म्याचे आशीर्वाद समजून आपलंसं करून घ्या. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे ते तुमते विनवीत से. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल. आ बोलिलेले पुरे वेडे वाकुडे उत्तरी नाही विचारिला हे कारण्या तुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरुनाथ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारत माते की वंदे मातरम. रामकृष्ण जय.